मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ओ मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम मुरली वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम मुरली वारी सावध होई भजना लागे देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठला विठ्ठला अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी सावध होई भजना लागी देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरली पाहू नका पडाल नरका द्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी आत्मबोध भरोनी निवविता हार हरी एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावरी कुंचला वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल
अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी सावध होई भजना लागी सावध होई भजना लागी देव करी कैवारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्या लोकोत्तर विभूती महत्वाचं स्थान, ज्या व्यक्तिमत्वाचं स्थान महाराष्ट्राच्या संत सारस्वतांच्या इतिहासामध्ये अग्रगण्य असं स्थान आहे, ज्यांनी एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र धरून या महाराष्ट्राच्या धर्मसंस्कृतीचं संरक्षण केलं, महाराष्ट्राचा भागवत धर्म ज्यांनी राखला, असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा खंडेरायाच्या उपासकांना भगवान खंडरायाच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्यासाठी उपासनेच्या सिद्धीसाठी केलेला उपदेश आहे. विठ्ठल आपण करत असलेली भक्ती, आपण करत असलेली उपासना ती परमात्म्यापर्यंत पोहोचली पाहिजे. याच्याकरता एकनाथ महाराज या अभंगामध्ये भगवान श्री खंडेरायाच्या, मल्हारी मार्तंडाच्या, भगवान शिवशंकराच्या उपासनेचं माध्यम मानून आपल्या सगळ्यांना उपदेश करतात. मग तुम्ही म्हणाल मल्हारीच्या भक्तांना उपदेश करतात, आपण का ऐकायचं नाही? तर तो जो मल्हारी आहे तोच पंढरीचा पांडुरंग आहे, आणि जो पंढरीचा पांडुरंग आहे तोच मल्हारी मार्तंड आहे. विठ्ठल आज चंपाषष्टीच्या पावन पर्व काळामध्ये अतिशय सुंदर असा पर्वकाळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि या पर्व काळामध्ये आपल्या या अतिशय, ज्याला हा जिल्हा कुठला येतो? रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, आणि तालुका कल्याण तालुका. कल्याण तालुक्यातील साक्षात प्रति जेजुरी म्हणून जिच्याकडे पाहिलं जाईल भविष्यात, ते आपलं खुनी गाव आहे. विठ्ठल आणि मला अजून या ठिकाणी एक आनंद व्यक्त करावासा वाटतो. बऱ्याच गावांमध्ये जागतिकीकरणामध्ये, आधुनिकीकरणामध्ये तिथली संस्कृती संपून गेली, तिथला धर्म संपून गेला, तिथली विचारधारा संपली, तिथल्या धर्माची मूल्य रसा तळाला गेली. याची उत्तम उदाहरणं तुम्हाला याही पलीकडे, नावडा वगैरे या सगळ्या गावांच्या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळतील. पण इथे येऊन आजूबाजूला जागतिकीकरणाचं वलय निर्माण झालेलं असताना देखील ज्या गावातल्या लोकांनी त्यांची धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवलेला आहे, ते हे आदर्श आपलं कोणी गाव आहे. विठ्ठल आणि यासाठी तुम्हाला तुमच्या उपासनेची केंद्र या सगळ्या लोकांनी उभी करून ठेवलेली आहेत. मी येता येता पाहिलं, हनुमान शेठचं मंदिर पाहिलं. ते मंदिर पाहिल्यानंतर मी तर चक्रावूनच गेलो बुवा. मी म्हटलं एखादा पैसा असला तर एखाद्या माणसाने त्याच्यापेक्षा मोठा बंगला बांधला असता. त्यांनी मंदिर बांधलं. तुमचं ते मध्ये कीर्तनाला यायचो मी, ते कुठलं मंदिर आहे ते आपलं भूमेश्वर ना, धर्माळेश्वर मंदिर, ते धर्माळेश्वर मंदिर. इथे आल्यानंतर मला असं वाटलं मी जेजुरीला चालवा काय. हा, आणि तुमच्या पिवल्या पिवल्या साड्या पाहिल्या तर मला 100% खात्री झाली की मा संघ जेजुरी माच येस बुवा. हे की नाही विठ्ठल. आजच्या दिवशी मला येता आलं, मला फार आनंद वाटला. त्यामुळे मी येता येता पटकन माझी दशरथ महाराज केनींची भेट झाली. मी खरं म्हणजे एक अभंग वेगळा, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, या अभंगाचं चिंतन करून मला इथे सादर करायचं होतं. पण इथे आल्यानंतर मला असं वाटलं की या सगळ्या समयाला अभंग खऱ्या अर्थाने मल्हारी मार्तंडाचा घ्यावा, म्हणून मी महाराजांना म्हटलं की हा अभंग निवडा, आपण या अभंगाचं चिंतन करूया. विठ्ठल पांडुरंग
भागातील बरीचशी थोर कीर्तनकार मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. बऱ्याच जणांचे चेहरे माझ्या सुपरिचित आहेत. बऱ्याच जणांची, म्हणजे हा पण बारीक होता तेव्हा, है ना, बहुत छोटा था तब मैं खोनी में आया था, ठीक आहे नाही. आमचे रविदादा थोरवे आहेत, हनुमान शेठ आहेत, आमचा विनोद दादा आहे, त्याच्यानंतर आमची माऊली आहे. म्हणजे मी पहिले सुरुवातीला यांनी मला या भागात आणलं होतं, आहे की नाही. अजूनही आमची आणखी एक माऊली आली बुवा. नाही, आज खरं म्हणजे सुंदर असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये आपल्याला 1-1.5 तास तुमच्यासाठी खास जेवणाची व्यवस्था टेबलावर केलेली आहे की नाही. तर तुम्ही काही काळजी करायची नाही, रेटून खायचं आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आणि इथे आल्यानंतर मला प्रचंड समाधान वाटलं मानसिक. कारण बऱ्याचदा काय असतं, काही गावांमध्ये गेल्यानंतर जाड्यता वाटते. गाव आहे की स्मशानभूमी आहे याचा काही थांगपत्ताच लागत नाही. पण इथे आल्यानंतर असं वाटतं गाव तर आहेच, पण गावकरीही जागृत आहे. आता मी आहे बोलतो, आता तुम्ही किती खपलेलं आहे ते तुमचं तुम्हाला माहिती, मला काय माहिती आहे. आणि सगळीकडे सारख्या अवस्था, पळसाला पानं जिथं जा तिथं तीनच आहे. हा, एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आहे. तू जरा आवाज वाढव थोडासा रे, मला गरम जरा आवाज लागतो आवाजाचा. हा, म्हणजे कसा असा सुंदर असा आवाज असला की माणसाला बॅकअप मिळाला की त्याच्या संवादाला एक ताकद येते. तिथे कॅमेरा आहे, मी दिसतो व्यवस्थित, थोडासा गोरा कर. हा, मी टीव्हीला जात नाही याचं कारण आहे, माझ्या कॅमेऱ्यात फक्त कपडे दिसतात, माझं तोंड दिसतच नाही. मी म्हटलं तिथे जाऊन फजिती करण्यापेक्षा न गेलेलं परवडलं बा. हा, त्याच्यामुळे मग मी टीव्हीला माझी कीर्तन होत नाही. आणि मी कधी आयुष्यात टीव्हीला जाणार नाही, कारण तो तिथं गेला तो संपून जातो. त्याच्यामुळे इथे आपलं लोकांच्या हृदयावर आधी राज्य गाजवायचं. एकदा औरंगजेबाची घरं पाहून संभाजीराजाने विचारलं औरंगजेबाला की पप्पा, आपण अशी मोठी मोठी घरं बांधू ना. आपण शिवाजीराजाने विचारलं का, तर मोठी घरं बांधले, बंगले बांधले किंवा मोठ्या माड्या असल्या, वास्तू असल्या की बाबा समाजामध्ये नाव राहतं. छत्रपती शिवाजीराजे चिमुकल्या संभाजीराजांना म्हणतात, शंभूराजे, भूकंप आला, ज्वालामुखी झाला, कालाच्या ओघाने या चिरेबंदी वाड्या पडून जातील, ते जमीनदोस्त होतील, त्याच्यावरची नावही संपवून जातील. पण राजे, कार्य असं करा की या मराठी मर्दांच्या मनगटात आणि मस्तकात छत्रपती संभाजीराजे हे नाव असं जिवंत राहिलं पाहिजे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संभाजीराजे हे नाव अमर आहे. मला हनुमान शेठचं कौतुक करावं असं वाटतं. आता मी कौतुक करतो म्हणजे तुम्ही जलू नका. हा, आपल्या आगरी कोळी कुणब्यांचं दुर्दैव हेच झालं, आपल्या माणसाचं आपण कधी कौतुक करीत नाही आणि आपल्या माणसाचं कौतुक आपल्याला कधी सहन होत नाही. हा, आता आमच्या गावात विचारून पाहा ना तुम्ही, त्यांना विचारा हबप डॉक्टर महामंडलेश्वर कैलास महाराज, ते म्हणजे हो त्याला काय आता संपलाय. म्हणजे इथे भली भली आमच्या उभरी उतानी पाया पडतात, तरी गावातल्या म्हाताऱ्या मला कैल्या हाक मारतात. हा, काय रे कैल्या, कुठे चाललास? मला असं वाटतं तिचा नड्डा धरावाचा आहे की नाही. पण मला छान वाटलं, एखाद्या माणसाने एखादं काम केलं त्याचं कौतुक झालं पाहिजे. मी त्यांचं कौतुक करतो याचा अर्थ त्यांनी काय मला काही सांगितलं अशातला काही भाग नाही. आणि त्यांची इच्छा आहे की मला महाराज ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. सगळी मंडळी माझ्या परिचयाची आहे, मी खूप दिवसानंतर इथं आलो आहे, त्याच्यामुळे माझा चेहरा कदाचित तुम्हाला नवीन वाटत असेल. खरं म्हणजे सैराट पिक्चरमध्ये तो नागराज मंजुले मलाच घेत होता आर्चीच्या बरोबर कीर्तन. पण मी म्हटलं नको, मला रोल नको, मला हेच. गंमत केली, थोडंसं हसा. काय झालं माहिती आहे का, काही लोक आहेत ना अशी कीर्तनाला बसतात ना जसे का म्हातारी त्याचीच मेले. मला काही लोकांचं फार कौतुक वाटतं. खरं म्हणजे ज्याची म्हातारी मेले कधी कधी त्या रडायला पाहिजे. इथं आम्ही नुसतं आईच्या बद्दल सांगितलं, आई माझी मायेचा सागर. को खालच्या आली ती पपी उगाच रडत बसते. आता तिचं काही घेणं नाही. तिला विचारा मी तुझी म्हातारी मेले का, ती म्हणते माझी नाही, वरच्यावलीची म्हातारी मेले. मग तू रडते का आला? लोक फार लबाड आहेत महाराज. 13 दिवस अशी बसतात ना, माणूस मेल्यानंतर जसं काय ना जाम दुःख आहे. आणि 14व्या दिवशी मटण घ्यायला नाकेवा असतात ती. हा, अब्दुल भाई थोड़ा 1.5 किलो तोड़. अरे 13 दिवस बटाटी खा के ना पोट ऐसा फुगा है ये। हाँ, ये वो लोग आता था शाम को हरिपाठ करता था, बहुत तरास।
लोकांच्या नादीतला लोक असे आहेत ना, तुम्ही चांगलं करा लोक त्याचं कौतुक करणार नाही, तुम्ही वाईट करा लोक त्याला नाव म्हणजे नाव दिल्याशिवाय राहणार. लोकांच्या नादी लागत. मी नेहमी सांगत असतो, सुंदर बायको करा तरी लोक म्हणणार पप्या पाखरू उडून जाईल, टिकणार नाही. आणि पक्की भंगार करा तरी ती म्हणणार पप्या तो डोलं फुटलं होतं, तू या सॉंग घेऊन आलायस. तर समाजाचं तसंच असतं. असू दे, हरकत नाही. मला मुद्दा सांगायचा आहे. या अभंगाचं अभंग 3.5 चरणाचं आहे. अभंग संत एकनाथ महाराजांच्या गाथेतला आहे. आणि संत एकनाथ महाराजांनी हे अभंग ज्या काळामध्ये लिहिले त्या काळातला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पारतंत्र्य आहे. विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 125, 150, 200 वर्षानंतरच्या काळात संत एकनाथ महाराजांनी या महाराष्ट्राची साहित्य सारस्वत, ज्याला धर्म सारस्वत म्हणतात, ती सांभाळली, ती जपली. समाजामध्ये कोणीतरी चांगलं काम करणारा असावा तेव्हा त्या समाजामध्ये मूल्य टिकून राहतात. जसं तुमच्या गावात हरिपाठ करणारी मंडळी आहेत ना, म्हणून तरी कुठं पोरं ज्ञानबा माऊली करतात ना. आता मगाशी इथं छोटी होती कोणतरी, इकडे मल्हारीची वारी म्हटली की त्याला काही नाचायला लागली. हा नशीब तुम्ही त्याच बोलला, नाही तर माझ्या पप्पानी गणपती आणला असं बोलला असतं तर तिथे आधीच करायला लागली. पण हे संस्कार आहेत तिच्यावर. म्हणजे ज्ञानोबा माऊली बोललं. आता आमच्याकडे एक पोरगा आहे, त्याला जर हरिपाठात नेला ना तो गप्प बसतो, हरिपाठ संपला का तो रडत असतो. म्हणजे हे संस्कार कुठल्या तरी 4-2 टाळ वाजवणाऱ्यांच्या लोकांमुळे गावात टिकून आहेत. म्हणून गावकऱ्यांनी त्यांना धन्यवाद द्यायचे. विठ्ठल तुम्ही म्हणाल तुमच्या कीर्तनाने समाजामध्ये काय प्रबोधन झालंय, तुमच्या कीर्तनाने समाजामध्ये काय बदल झालाय, तर तुम्ही सर्वे करा. 2-4 वर्षापूर्वी प्रत्येक गावातली एक मुलगी लव जिहादला बली पडत होती महाराज. पण कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये लव जिहाद हा विषय उचलला आणि 50% लव जिहादची प्रकरणं गावागावातली कमी झाली. हे कीर्तनातून झालेलं प्रबोधन आहे. विठ्ठल आज जर तुम्ही तरुणांना विचारलं तर आपल्या मुलांच्या नसात आज धर्माची जागृती झालेली आहे. म्हणजे आम्ही असा विचार केला होता की लोक फतव्याचा विचार करतील, पण लोकांनी भगव्याचा विचार केला म्हणून समाजामध्ये निर्माण झालेली ही जागृती आहे. म्हणून कीर्तनकार किंवा संप्रदाय किंवा त्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी केलेलं काम आहे हे अतुलनीय काम आहे. आणि असे एकनाथ महाराज त्यावेळी माणसांमध्ये प्रबोधन विविध अंगाने करत होते. कधी जोगव्याच्या माध्यमातून एकनाथ महाराज समाजाला जाग करत होते, तरी गोंधळ गीतांच्या माध्यमातून समाजाला स्थिरता देण्याचा प्रयत्न करत होते. कधी अभंगाच्या शंखनादानं संत एकनाथ महाराज त्या काळातल्या महाराष्ट्राच्या या सह्यागिरी पर्वतांना साथ घालत होते. तर कधी एकनाथ महाराज मुरलीच्या माध्यमातून त्या ठेकावर ताल धरून स्त्रिया पुरुष यांच्यापर्यंत भागवत धर्माचा विचार पोहोचवत होते. आणि हे जे कार्य ज्यांनी केलं त्या एकनाथ महाराजांचा 3.5 चरणाचा आजचा अभंग आहे. विठ्ठल आज चंपा षष्ट्या हिचं महत्व बऱ्याच अंगाने आपण पाहतो, बऱ्याच अंगाने आपल्याला ऐकायला मिळतं. याचं महत्व असं आहे की आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या नवरात्र उत्सव साजरे केले जातात. अनेक प्रकारचे. पहिला उत्सव आहे ललिता नवरात्र उत्सव. त्याच्यामध्ये लालित्य नवरात्र उत्सव साजरी केली जाते. दुसरा उत्सव नवरात्राचा साजरा केला जातो जो भगवान प्रभू रामचंद्रांनी शरवीच्या तीरावर केला, त्याला भगवान रामचंद्रांचा नवरात्र उत्सव असं म्हणतात. तिसरा नवरात्र उत्सव आहे माँ शारदेची, विष्णू म्हणून आपण पूजा करतो, त्याला वासंतिक नवरात्र उत्सव असं म्हटलं जातं. तिसरा उत्सव तुम्ही तुमच्या आश्विन शुद्ध त्या नवरात्रीच्या वेळी तुम्ही जो करता त्याला शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात.
आणि 5वा नवरात्र उत्सव आहे. या मल्हारी मार्तंडानं जेजुरी गडावर केलेला नवरात्र उत्सव त्याला चंपा षष्टीचा उत्सव असं म्हणतात. विठ्ठल इतर सगळे जे नवरात्र उत्सव आहेत ते 9 दिवसाचे आहेत आणि हाच एक उत्सव आहे जो 6 दिवसांचा आहे म्हणून त्याला षष्टी असं म्हणतात. विठ्ठल या उत्सवाची सुरुवात चंपा षष्टीची देव दीपावली पासून सुरू होते. देव दिवाळी पासून या उत्सवाला सुरुवात होते. आजचा 6वा दिवस, 6 दिवस अगोदर देव दिवाळी आणि मग देव दिवाळीच्या दिवशी फार छान काही कथा येतो. तुम्हाला माहिती असेल संत एकनाथ महाराज रोज पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जायचे आणि देव दिवाळी आली. ज्ञानोबाराही छोटे होते याच्यासारखे, इथं होतं नाही का तो, हां त्याच्यासारखे, हां. तर नामदेवराय असायचे आणि नामदेवराय रोज देवाला सांगायचे, देवा आमच्याकडे आज देव दीपावली आहे, आप खाना खाने को आओगे, जेवण जेवायला या ना. देवाला हिंदीत बोलायचा, मराठीत बोलायचा, इंग्लिशमध्ये पण नामदेवराय बोलले असतील. हो का, त्यावेळी नशीब कॉन्व्हेंट स्कूल नव्हत्या. हो, नाही तर आता आपली पोरं जी इंग्लिश मिडियमला आहेत ना त्यांना मराठी घंटा येत नाही. हां, आणि जी मराठी येत ना त्यांना इंग्लिशचा पत्याच नाही. ती नुसती माकडा कधी बघत बसतात. हां, मला लय खेद वाटतो आपल्या, म्हणजे आपली पोरं जी इंग्लिश मिडियमला आहेत ना त्यांना मराठी लिहिता ये नाही. त्यांना काही जणांना तर मराठी बोलता पण ये नाही. आपण बोललो ना काय बाळा कसा आहेस, तर ते आपल्याकडनं असं बघत बसताय, असं बघत बसताय, टेन्शन येतो मग. हा, तर नक्की आम्ही माणसं आहेत का जनावर आहेत याच कळलं नाही त्या पोरला. हो ना, कारण आता शिक्षण पद्धती बदलली. पहिले शिक्षण लय भारी होता. पोराला बापाऊस रेमटवीत चालेत नाही आजा, नुसता कुटीतच नाही आजा. त्या पोरबाला सांग नको ना नको ना नको ना, तरी बाबा म्हणतात चल चालीत रमट. आणि शाळेत गेल्यानंतर मास्तर बघायचा याचा बाप गेलाय का, मग मास्तर पण कोपऱ्यात न्यायचा आणि तो पण दनादन साताड्यावर हाणाचा दानकून हडपसल्या मोडेपर्यंत मास्तर रेमटावाचा. हो, आता नाही, आता मस्त 15 किलोची इंग्लिश मिडियमची बॅग, त्याच्यामध्ये डबा, त्याच्यामध्ये काकडीच्या फोड्या, त्याच्यामध्ये ते ते काय असतं ते लाल लाल रक्त वाढतं त्या बीटाच्या 2-3 फोड्या, त्याच्यामध्ये एक ब्रेड, त्याच्या आतमध्ये जाम आणि मग तो त्या जामवर वरचा भाग जाम दाबून ठेवलेला असा. आणि मग त्याला मम्मी म्हणते, बाबा म्हणते टिफिन खा. हां, आता मम्मीचा मेकअप पप्यापेक्षा जास्त. हां, मम्मी 1 तास अगोदरच शाळेच्या गेटच्या जवळ जाते का, तर तिथे रेंज फुल आहे म्हणून. हां, आणि तिथे पाहता येतात स्वयंपाकाचे पदार्थ, पनीर चिल्ली कशी बनवायची ती, तर तिथे जाऊन पाहतात. मग सासू इकडे भांडी घासून मोकाट होते तेव्हा ते ह्या तिकडनं येतात बा. आणि मग त्याला शाळेत सोडणार ना, मग ते पोरगा असं जाणार शाळेत एकदम असा राहुल गांधी सारखा असं चालणार ना, जसं का अमेरिकेला चाललंय पोरगा असा. मग ती टाटा करणार त्याला. आता ते बदललं, असं पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी नुसती कुटाकूट होती आणि त्यामुळे मुलं शिकत होते. आता नाही, आता ऑनलाईन एज्युकेशननी पोरं फुकाट गेली. अहो मोबाईलने पोरं फार येडी झाली मोबाईल. आता यो बघा ना, यो का इंजिनियर आहे का, डॉक्टर आहे का, वकील आहे का, कोणी आहे? हां, मला तुम्ही सांगा त्याच्याकडे पण मोबाईल आहे. मग माझ्यापेक्षा भारी किमतीचा आहे, मी ते भिकमांगे आहे बुवा, तरी पण त्याचा मोबाईल आहे भारी. काय करणार, जरा प्रत्येक पोरगा असा इंडिपेंडंट झालाय. आता तर काही तिथं लोडा आलाय, त्यामुळे आता तुम्ही टेन्शन घेऊच नका. आता तुमच्या बायका 3दा मेकअपला जातील, 3दा मेकअप. हा, आणि पैसे खपले का मग तपतीर घेऊन. हो, तर येणारा काल भयानक आहे. असू दे, मी दिसतो ना, हा, यांच्यावर पण कॅमेरा फिरव, कळलं का. हां, हे फिरवायचं असं मध्ये फिरवायचं. पैसे तुला त्याच्यात दिले जातात. गावातलाच आहे का, गावातलाच आहे का, फुकाड आहे का, नक्की फुकाड आहे का. मान हलवत होतो, म्हणजे थोडंसं तरी असेल भाऊ त्याचा. ठीक आहे, सेवा आहे ना, असू दे सेवा आहे. मी दिसलं पाहिजे तिकडे, नरेंद्र मोदी तिथं पाहायला पाहिजे आहे मला, काही हो खत्री आहे बुवा, आहे की नाही. हां, असू दे, हरकत नाही. आता मला पण वाटायला लागलं आपण पण फेमस झालो पाहिजे, त्यामुळं मी आता रील बनवायला पैसे देणार आहे. हां, म्हणजे मग मला ते याच्यात बोलवतील, त्या कंचा घर द्या, बिग बॉस. हां,
आणि मग तिथं जायचा नुसती भांडणं करायची. मला त्याचा अजून गणितच खाल्ला नाही. मी तिथं भांडला का त्या नंबर येतो असं काहीतरी आहे बुवा. दशरथ महाराज चला आपण जाऊ. हा नाही आता कटाला आलं या कीर्तनांचा. करायचं किती कीर्तन, गावात कीर्तन करून आम्ही मरायला आलो तरी गाव सुधरत नाही महाराज. हो तरी गाव सुधरत नाही. आम्ही म्हणतो पोरा हरिपाठाला पाठवा. हरिपाठाला कोणचा पता नाही. 3-4 म्हातारा असतात सगळं अमित शहा नरेंद्र मोदींसारखं. त्यांना घेऊन आम्हाला करायला लागतं एकदम असा. हो दिंड्यांच्या पाहत 60-65च्या वरतीच माणसं आहेत. असं वाटतं त्या सगळ्यांना टेम्पोत भरून टेम्पो असा ढकलून द्यावा असा त्यांनी कठीण चालला बरा. हो साईबाबाच्या पालखीला पोरा पाल बारीक बारीक पोरा बारीक दुसऱ्याची बन्यान ओम साई ओम साई ओम साई ओम साई ती चालल्या बरं. ती इथून पायी जात्यात साईबाबाच्या कानात तिथं सांगतात खालच्या वलीची पपी पटू दे आता घ्या कचका. बाकीच्या पालख्यांना गर्दी पाल सगळी तरुण मुलं जातात. त्यामुळे आता आपल्यालाही तरुणांना आकर्षित करायचंय. त्यामुळे मी पुढच्या वर्षी बन्यानी वाटणार आहे. आळंदीची पालखी वारी करणार आहे मी दिंडी आणि फक्त तरुणांची दिंडी. हा म्हाताऱ्यांना पण घेईन त्यांना लक्झरीत बसवीन. हा त्यांच्यासाठी तुम्ही फक्त आशीर्वाद द्या कारण त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. पण तरुणांना आता आपल्याला घ्यायला लागेल. आता भेद करायचा नाही. बैठकवाले वेगळे स्वाध्यायवाले वेगळे. आता कोणीच भेद करायचा नाही. आपण जर भेद केला तर इकडनं मुंब्रा येईल तिकून भेवंडी येईल न मग तुम्ही श्री मलंगडावर पलाल आणि वरती गेली का ती वरती तिथं आहेतच न मग ती तुम्हाला चेसरतील. हा नाही तुम्ही वरती जाऊ शकत. मधल्या मध्ये टांगा पलटी घोडा फरार होणार तुमचा. हा आता भेद नाही करायचा. आता सगळ्यांनी एकत्र या. सगळ्यांनी कोणी बोलायचं नाही माझा देव मोठा आहे आमचा देव लय पॉवरफुल आहे. सगळ्यांचाच देव पॉवरफुल आहे. हो आता भेद करू नका. आता कोणत्याच प्रकारचा भेद नाही करायचा. आता सगळ्यांना एकत्र घ्या. ये ना पुढं बस मोठा माणूस आहेस तू. ये तुझे व्हिडिओ मी रोज बघतो. हा फॉर्मला आहे सध्या तो. पगार चालू झाला का है ना. नाही नाही युट्यूबचा पगार चालू झाला असेल त्याला. माझा चॅनल आहे पण तो कोणी पाहतच नाही. आता पगार बिगार जाऊ दे मुर्दे असू दे हरकत नाही. आमचं एक चॅनल आहे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ नावाचा. गुरुकुलाचे व्हिडिओ असतात पण ते व्हिडिओ टाकायला ते फार जपून ना ते डोलं कुजवायला लागतात. त्या सगळं बघायला लागतंय. चुकून एखादा वाक्य चुकीचं निघालं लगेच तुम्ही बोलाल ह्या बॉला परत आणू नका. हां कारण तुम्हाला पण सिजनेबल बॉल पाहिजेत. हो आता सप्त्यांचा क्रायटेरिया बदलला. सप्त्यांमध्ये माणसाला एकतरी महिला कीर्तन करायला लागते. लगेच खालच्या ओलीचा बबन उठतो मीच महाराज देणार. लगेच वरच्या ओलीचा जगन उठतो मी पण महाराज देणार. मग मधल्या वलीचा छगन काला गपरेल छगन म्हणतो मी महाराज देणार. सप्त्याचा सत्यानाश करून टाकला पाहिजे. असू दे या मागासपासून आम्ही तुमचं नाव काढून काढून आमचा घसा फुटला बा. हो तिकडे हनुमान शेठला भूक लागला होता तुमचा. तिकडे विनोद दादाला भूक लागला तुमचा. मला पण भूक लागला तुमचा. बसा वरती बाबा बसा बिंदास टेन्शन घेऊ नका. भरपूर मोठा स्टेज आहे आणि स्टेज पण मजबूत आहे मोडणार नाही. असो हरकत नाही. असं मी असं बोलत बसलो तर 2 वाजेपर्यंत तुम्ही काय थकणार नाही. तिकडे जेवणावाले कालथे आपटून आपटून आयरन व्हायचे. चला महत्त्वाचा मुद्दा असा मला मुद्दा सांगायचा आहे. मस्त छान लोक जमली बुवा. किती सुंदर शिस्तीत लोक लाईनीत येतात देवाच्या दर्शनाला. वा धन्यवाद तुमचा. हो नाही नाही खरीच ना अशी लाईन मी फक्त मटणा दुकानात बघतो. हो हो मटणा दुकानात लोक किती लाईनशीर असतात एकदम अशी जशी कोरोनाची लस घ्यायला चालल्या. देवळात लाईन मी पहिल्यांदा पाहतो आणि ती पण एखाद्या गावात. धन्य आहे नाही खरंच धन्य आहे. अशी शिस्त मला फार आवडला. मंदिर तर किती सुंदर आहे. मला असं वाटतं त्र्यंबकेश्वरचा एखाद्या याच्या भगवान शिवशंकराच्या एखाद्या देवस्थानातच मी आलो काय. सुंदर एकदम छान. असाच करत राहा मस्तपैकी. इथं रोज यायचा देवळात त्याला असेल त्या घरी पालवायचा. ऐक हो काही लोकांना देवळातला घंटाही वाटावर येत नाही महाराज. आमच्याकडे हैराण झाला. शेवटी एकाने घंट्याला डायरेक्ट वेल्डिंग करून ठेवले. डायरेक्ट वेल्डिंग म्हणजे ती गर्भवती खाली पण कापताना आली पाहिजे त्याला. हो मी म्हटलं धन्य अशी लोक पाहिजेत गावात 2-4. असो हरकत नाही. मला मुद्दा सांगायचा आहे की आजचा हा चंपाषष्ठीचा उत्सव आहे. 6 दिवसाचा नवरात्र उत्सव जेजुरी गडावर साजरा होतो. तुम्ही आजही यूट्यूबला गेलात तर जेजुरी गडावरचा तो उत्सव तुम्ही पाहिलात.
हे उत्सव का साजरे केले जातात तर उत्सवातून माणसाला प्रेरणा मिळते, उत्सवातून माणसाला एक वेगळ्या प्रकारचा आवेश प्राप्त होतो, उत्सवातून मानवी जीवन उन्नत होतं, उत्सवातून धर्माचं संरक्षण होतं, उत्सवातून भावाचं संवर्धन होतं आणि उत्सवातून भक्तीचा जीर्णोद्धार होतो. त्यामुळे या उत्सवांचं वेगळं असं विशेष असं महत्त्व आहे. गेली 4-5 वर्ष तुम्ही हा चंपाषष्ठीचा उत्सव आपण या ठिकाणी करता आहात आणि या उत्सवामध्ये मल्हारी मार्तंड खरं म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार आहे. मल्ल नावाच्या राक्षसाला त्यांनी मारलं भगवान शिवशंकराने, म्हणून त्याचं नाव पडलं मल्हारी. आणि मग काही जसा असा म्हणतात पांडुरंगाच्या भक्ताला आपण वारकरी म्हणून संबोधतो, पांडुरंगाच्या भक्ताला आपण वारकरी म्हणून संबोधतो. देवीचा एखादा भक्त असेल, शाक्तपंथी एखादा भक्त असेल तर त्या भोप्या म्हणून आपण त्याला संबोधतो. आणि मल्हारी मार्तंडाचा एखादा भक्त असेल तर त्याला वाघ्या म्हटलं जातं आणि एखादी स्त्री भक्त असेल तर तिला मुरली म्हटलं जातं. म्हणून वाघ्या मुरलीची जोडी. आणि तो एक नवीन ह्या पण आहे काय असं एक वगनाट्यासारखा एक वाघ्या मुरलीचा उपक्रम पण आहे. ते तुंतुन घेऊन नाही का प्रश्न विचारतात एकमेकाला, ते मी अजून पाहिला नाही. आमच्याकडे एकदाच ठेवला होता, त्या दोघांचीच भांडण झाली. हा म्हणतो तुला प्रश्नाचं उत्तर येणे, तो म्हणतो तुला प्रश्नाचं उत्तर येणे. हां, पण मल्हारी मार्तंडाच्या भक्ताला वाघ्या म्हणून संबोधलं जातं. आता त्याला वाघ्या का म्हणतात तर त्याला वाघ्या यासाठी म्हणतात, वाघ्या या शब्दाचा अर्थ आहे वाघाच्या ताकदीचा, वाघ्या या शब्दाचा अर्थ आहे वाघाच्या काळजाचा, वाघ्या या शब्दाचा अर्थ आहे निर्भेद, वाघ्या या शब्दाचा अर्थ आहे तेजस्वी, वाघ्या या शब्दाचा अर्थ आहे ओजस्वी. आणि या अभंगामध्ये एकनाथ महाराज मल्हारी मार्तंडाचे, भगवान शिवशंकराचे, भगवान खंडेरायाचे 2 प्रकारच्या भक्तांचं वर्णन करतात. एकनाथ महाराज म्हणतात या मल्हारी मार्तंडाचे 2 भक्त आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. एक आहे अहम वाघ्या आणि दुसरा आहे सोहम वाघ्या. एक आहे अहम वाघ्या आणि दुसरा आहे सोहम वाघ्या. अहम वाघ्या, अहम या शब्दाचा अर्थ आहे मी, म्हणजे देह उपाधीनं म्हटलेला तो शब्द आहे. अहम वाघ्या म्हणजे मी खऱ्या अर्थानं शरीर आहे किंवा मी सांसारिक आहे किंवा मी कोणीतरी आहे, याचा अर्थ उपाधी घेऊन करत असलेली उपाधी करू. आता मला सांगा, हे सगळे दर्शन घेतात हे त्यांनाच मागतील का तुमच्यासाठी मागतील? ते बोलतील का कुसुमला हप्ता भेटू दे एकनाथ शिंदेचा? बरोबर आहे की नाही? दर्शन घेताना ते त्यांच्याच बायकोला मागतील ना देवा मला हप्ता येऊ दे. अजून आला नाही, त्यांचं डोलं फुटलं का काय? बरोबर आहे की नाही? मग त्याला म्हणतात अहम भक्त. म्हणजे तो देवाच्या दारात आलाय, पण तो देवाच्या दारात त्याच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आलाय. तो देवाच्या दारात त्याला सुख मिळावं म्हणून आलाय. तो देवाच्या दारात स्वतःचं कल्याण करावं म्हणून आलाय. आणि दुसरा एक भक्त आहे जो परमार्थ तर करतोच, पण सगळ्यांमध्ये देव पाहतो, सगळ्यांमध्ये देव ईश्वर विभूती पाहतो आणि ईश्वरामध्ये तो सर्वांना पाहतो. त्याला म्हणतात सोहम भक्त. विठ्ठल मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. खरं म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे तुम्ही आमच्यासारखे आहेत ना. काही काही लोक उगाच शानिंग मारतात. त्या नवीन नवरे येतात ना गावात, काय शानिंग मारतात, आमच्याकडे असं चालत नाही हो. तिला विचारत तू कुठली? ते म्हणते डोंगराच्या खालची. मग बस अशी साधी गोष्ट आहे. साध्या सोप्या भाषेत समाजाचं प्रबोधन करावं. मी आता मगाशी मुद्दा काय सांगितला, मी इथे कीर्तनाला आलो आहे, पण मी काय बिनपगारी आलो का? काहीतरी भेटल म्हणूनच आलो ना. मग तुमचा वाटोला हो का कल्याण हो याच्याशी मला काही घेणं नाही का? समजा मी गेल्यानंतर इथं पूर आला आणि सगळी खोली गावातली वाहून गेली, मला काय प्रॉब्लेम आहे का? हो पण वाहून गेला त्यांच्या सगाट, मला काय प्रॉब्लेम आहे का? याचा अर्थ मी इथे आलो आहे, मी इथे भक्तीही करतो, पण माझी भक्ती माझ्या सांसारिक उपजीविकेसाठी कदाचित असू शकते. याला म्हणतात अहम वाघ्या. तो वाघ्याच आहे, तो परमार्थ करतो आहे. पण परमार्थ करत असताना भागवतामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. एक भक्त सांगितला तामस भक्त, जो फक्त स्वतःच्या कल्याणाची मागणी करतो, स्वतःच्या संसाराची अपेक्षा करतो.
दुसरा भक्त सांगितला राजस भक्त, की त्याला फक्त सांसारिक उपाधी सांसारिक वस्तूंची अपेक्षा आहे. तिसरा भक्त सांगितला सात्विक भक्त, तो भक्त आहे सात्विकही आहे, तो देवाकडे जातो, तो देवासाठी जातो. आणि चौथा भक्त आहे निर्गुण भक्त, तो देवाकडे गेला तरी देवासाठीच जातो, तो संसारामध्ये राहिला तरी देवासाठीच राहतो, आणि तो स्वतः जगला तरी देव होऊन जगतो. यालाच म्हणतात निर्गुण भक्त. विठ्ठल विठ्ठल जसं भागवताने 4 भक्तांचं वर्णन केलं, नाथ भागवतामध्ये 3 भक्तांचं वर्णन केलं आहे. एक भक्त आहे श्रेष्ठ, दुसरा आहे कनिष्ठ आणि तिसरा आहे मध्यम. कनिष्ठ भक्त कोणता? तो देवाची भक्ती करतो. कनिष्ठ भक्त कोणता? जो देवाची भक्ती करतो आणि देवाची भक्ती करत नाही, तो त्याला आवडत नाही. मध्यम भक्त कोणता आहे? जो देवाची भक्ती करतो पण जो देवाची भक्ती करत नाही त्यांचा तो द्वेष करतो. आणि श्रेष्ठ भक्त कोणता आहे? की जो देवात सर्वांना पाहतो आणि तो सर्वांमध्ये भगवान परमात्मा पाहतो. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा श्रेष्ठ भक्त आहे. पण भक्त कोणताही असू द्या, त्या भक्ताची उपासना सिद्ध होण्यासाठी, त्या भक्ताची उपासना यशस्वी होण्यासाठी, त्या भक्ताची उपासना भगवान परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी त्याला संतांच्या उपदेशाची आवश्यकता असते. कारण कधी कधी आपण करत असलेली भक्ती भक्तीच होते असं ठरत नाही. कधी कधी काही लोक दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून पण माळ जपतात. हो, उपासना वाढवता का तुम्ही? शेजारणीचा काटा, शेजारणीचा भयाभंग हो म्हणूनच ना. 5 माळा जपत असेल तर रोज 25 माळा जपत्या आणि देवाला सांगतात बघ रे, सांगून ठेवते तिचं कल्याण वाटा कामा नाही. भले माझा हप्ता नाही पडला तर चालेल, पण तिचा पण हप्ता पडला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, ये ना बघते काय ये 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 आली बा, हिने ऐकला. ये आणि तिकडे बस एकनाथराव शिंदे साहेबांच्या गटात. सध्या पैसा तिकडेच जास्त आहे. हा, आमचा पैसा खापला बुवा. हा, माझी पण इच्छा आहे जिल्हा परिषदेला उभा राहा, पण नको. लोकांना किती सुधारणा करा त्याच्याशी काही घेणं नाही. लोकांना सांगा ना आम्ही समाज हॉल बांधले, काही घेणं नाही. गटारी बांधल्या, काय घे, पैसे किती देतो त्या बोल. आणि पैसे दिले ना, लाखवा मारलेलं म्हातारी पण मतदानला येते. तिला चालता येत नाही, तिला वाटणा खालणार नाही तरी पण ती येते. ती का तर पैसे दिलेत म्हणून. कधी कधी असं वाटतं यानं इलेक्शनच्या दिवशी काल्या जेवण ठेवा, त्याच्यात उंदराचं औषध टाका आणि सगळ्यांचा सोपडा साफ एकदाच करावा. सांगा तुम्ही मला, समाजकार्य करणारा माणूस याच्या पुढे निवडून येण्याची खात्री नाही महाराज. म्हणून मी ठरवलंय या काम बरं आहे आपला. गेला गेला का सफरचंद खायला घालतात दणकून त्या पण. मला एक जण बोलला तू म्हातारा होसच नाही. बोल होणारच नाही. म्हातारा आला का मी तुझ्या का ती खंगार मंगार खाताव का? हा, जिथे गेला तिथं बदाम पिस्ता. आम्ही बाकी त्याला हात पण लावित नाही. हो, टरबूजा गंध बघत पण नाही. सफरचंदच का त्याच्यात कॅल्शियम असतात म्हणून. हो, तो मधीत उठला, हात बारीक परत जाम आल्यात. मस्त ह्यो तर खात्या पित्या घरचा दिसतो. काय नाव काय तुझा? हा, मंथन. मंथन, हा मस्त. अशी माझ्याकडे 35 पोरं शिकायला नुसती खाऊन टर्म झाल्यात. 7चा पाडा बोलला तेवढा विचारू नका. कधी 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 असं वाटतं गपच्या गप त्यांचा रगाती का. हो, 1-2 तर असा बंड आहे ना, तुम्हाला सांगतो तो बाजारात इकला तरी त्याला कोणी घेणार नाही शपथ. पण आता करणार काय, त्याला सांभाळायला लागतं. या इथलाच कुठला तरी पोरगा आहे माझ्याकडं, शिलफाड्यात आहे, ते उत्तर प्रदेशचं आहे. त्याला काहीच समज नाही. ते आंघोळीला गेलं तर पाणी कपड्यासाठी अंगावर घेत आहे तसाच येऊन झोपताय. एक UP बिहारच्या भायाचा पोरगा आहे, पण सुधारलाय तो. थोडा सुधारला. आता मी काय विचार करतो माहिती आहे का, वारकरी संप्रदायाकडे श्रीमंतांची पोरं येत नाही.
आणि मग जी गोरगरिबाची येतात त्यांना जर आपण घडवली नाही तर मग त्यांना घडविल कोण? मग जशी येतील तशी मी त्यांना घेऊन समाजामध्ये घडवण्याचा प्रयत्न करतो बा. त्याच्यामुळे हे फार मोठं काम आहे. हनुमान शेठ आले होते कथेला, मी भागवताची कथा केली बरं का महाराज. 7 दिवस आय एम डुईंग द भागवत कथा आणि व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा, हिंदी इंग्लिश बोलायचो मी कथेत. अतिशय सुंदर कथा केली. तुमच्याकडून ठेवा, पैसे कमी घेईन मी. आणि सुंदर कथा भागवताची. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र 7 दिवस असं असं रांगारांग शिवचरित्र आहे. आपला हनुमान शेठचा पुतळा बसला ना, आपण शिवचरित्राची कथा करू, याचा दणकून कथा करू अशी मस्तपैकी. हां, अशी पोरा बिरा एकदम प्रेरित झाली पाहिजे. हां, ह्यो या गटात आलाय तरी तो मागच्याला बोलवतो, तू पण ये इकडे. असा करता करता 40 आमदार घेतलं ना की सत्ता घेऊन टाकली बाप्याने. भाऊ ऐक. हां, मी काय सांगतो, नाही मुलं हुशार असतात, नाही मुलं फार हुशार असतात. आता आठवलं म्हणून सांगतो मी तुम्हाला गंमत सांगतो. एका पोराला शेजारच्या पोराने जाम कुठला, काय बोलतात तुमच्याकडे मारल्याला, कुठलाच बोलतात ना. हां, कुठलाच ना. मग तुम्ही का पक्की सुधारलेली आहेत का काय? असं काय आपली लोक आहे तिथंच. ती किती किती मोठी हो तरी आपला माणूस हाणला, उचलला, केला, झाला, ह्याला. हा, आपला ल कधी बापात सुधारणार नाही भाई की नाही. हा, त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे. तर त्या एका मुलाला शेजारच्या पोराने जाम कुठला, तर तो मारित होता. हा त्याला म्हणत होता बघ मारू नकोस. तो आणखी मारायला लागला. तो म्हणतो बघ मारू नकोस, मारलास तर तुझा बाप मरल. आणि खरंच संध्याकाळी त्याचा बाप मिळाला. आईला वाटलं आपला पोरगा तोंड भुतालाय. तोंड भुताला माहिती ना तुम्हाला? हां, काही काही बाया व्याख्यार असतात बरं का. हां, त्या बोलल्या का कामच होई नाही. हां, त्यामुळे मी त्यांची तोंडच बघत नाही. मी सकाळी असा जात आहो, काही काही चालला असेल तरी विचारतील चालला का, आणि मग तो थांबलाय का सांगा ना. जेवत असेल तरी त्याला विचारलं काय रे पप्या जेवतो का? अरे मग तो का चौंदली तो का काय जेवतोच ना तो. झोपलेला पण विचारतील काय रे झोपला का, काय करणार त्याला. हा, एकट्या फिरतो तर रामदास आठवल्यांसारखा. सत्ता कोणाची हो, मंत्रीपद आहेच बुवा. हुशार फार असतो. तुम्ही उदाहरण सांगतो का, उदाहरण सांग. तुझं नाव काय? रुद्र का? मग तू तर मार्तंड भैरवाचाच अवतार आहेस बुवा. हो, त्याच्यापासून सावध राहा बरं का. हां, नाही नाही, काही नावं बिव अशी मस्त. रुद्र नाव आहे त्याचं बघा ना. पक्क बसतो का मग? हां, तिथपात येणे ना आपल्याला. हां, संसदेपात जहाजच नाही, विधान भवन आहे तिथंच थांबत आहे नाही. मग छान मस्त वाजवतो. मला आता माझ्याकडून मी काय आणला नाही, बक्षीस नाही, तू लगेच दिला असतं मी. या खिशात पैसे आहेत पण त्या 500 नोटी आहेत त्या दुपार. मी मगाशी आरती करताना शोधत होता असा, पण नंतर विचार केला नको, इकडे हात घातला तर डायरेक्ट 500 येतील. त्याच्यापेक्षा फुकट आशीर्वाद द्या, नीट निघून या. आता मी नीट निघून. हां, नाही तर आरती रिकामी टाकणं बरोबर नाही वाटत. तसं मी मी बॅग सुद्धा पैसेच नाही भेटलं मला. मी इकडे हात घातलाच नाही, इकडे नुसत्या 500चे आहेत. हां, त्यामुळे आरतीत 500 टाकणं म्हटलं म्हणजे लई टेन्शन द्यायचं. हां, बरं आता ही देतात किती ना किती नाही. हां, आता ते जर हनुमान शेठ देणार असेल तर बाबा चांदीच चांदी आहे बाबा, आहे की नाही. आणि सप्ताह कमिटी तर ती सदा कदा मेलेलीच ती कधी पण. त्यांना कधी त्याला कीर्तन आम्ही जर बोललो ना जरा ते तेवढं प्रसादाचं व्यवस्थित बघा. नाही ना, गाव गरीब आहे आमचा. हां, मी गावात बंगलं 1756 तरी लोक सांगणार गाव गरीब आहे. नाही गावात हो, एखाद्या घरी कीर्तन होतं मला मोठा बंगला, तो नाही ना आता कसा तरी आम्ही कार्यक्रम करतो. अरे बोल मी एक काम कर ना, मला सुपारी नको द्या, हे सोफा सेटच घेऊन जातो मी. दे ना. हातोहात आम्हाला बनवतात लोक. आमच्यासारख्या माणसाला याडा बनवतात, तर तुमच्यासारख्याचा काय प्रश्न असेल देव जाणू बा. जाऊ दे मर्दे. मी त्या पोरचं उदाहरण सांगतो. तो नाव काय बोललास तू? रुद्र. 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 माझं नाव कैलास. हा, तू पण शंकर ना मी पण शंकर. जमला काम बा. हा हा, तर त्यांनी त्याला जाम कुठला. ह्या पोरगा म्हणते बघ मला मारू नको, मला मारलास तर तुझा बापूस मरल.
आणि त्या पोराचा खरीच बापूस मेला. त्याच्या आईने विचार केला आपला पोरगा तोंड भुताल्या झाला, तोंड बूट झाला, बोलल ते होता तोंड बूट झाला. मग मम्मीसने त्याला काय केलं, खोलीत घातला, पका कुठला जाम मारला. हा पोरगा त्या मम्मीला म्हणतो, बघ मम्मी मला मारू नको, मी काहीतरी बोलन. मम्मी त्याला आणखी कुठला, तो म्हणतो बघ मम्मी मला मारू नको, मी काहीतरी बोलन. मम्मी कुटीतच होती आणि मग तो बोललास तुझा पण बाप मरल. आणि तसाच झाला. संध्याकाळी मम्मीला फोन आला, तिचा बापूच गेला बुवा. आता मात्र याच्या बापाला टेन्शन आला की असा अवलादी पोरगा आपल्या जन्माला आला कसा काय. मग त्यांनी त्याला मारायला घरात नाही मारला, लांब जंगलात नेला, झाडाला बांधला, पका कुठला. नुसता बाप कुठेत होता तरी यो पोरगा बोलत होता, बघ पप्पा मारू नको, नाही तर मी काहीतरी बोलत. पप्पा रागा रागात आणखी रेमटा येत होता, म्हणतो बघ पप्पा बोलू नको, मी काहीतरी बोलन. पप्पा आणखी मारित होता. लगेच हा म्हटला, बघ पप्पा आता मी असा बोलतो का माझाच बाप मरल. आणि शेवटी त्याच्या शेजारचा मेला. कळलं का तुम्हाला. पोरगा म्हटलं बघ माझा बाप मरल आणि त्याच्या शेजारचा मेला. बुद्धिवान लोक आहेत तुम्ही. काही काही माणसं फार हुशार असतात. हो, पूर्वी नाटकं असायची नाही का गावात, तर द्रौपदी स्वयंवराचं नाटक होतं. आता पूर्वी नट्या नव्हत्या भेटत, म्हणजे पुरुषांनाच स्त्रीचं पात्र करावं लागायचं. आता गावात एक बिना मिशीचा माणूस होता, त्याला सांगितलं तू द्रौपदी कर. तो नको, मला इड्या प्यायची सवय, इडी प्यायची. आता दुसरी द्रौपदी भेटत नाही, त्यामुळे त्यांनी म्हटलं ठीक आहे तू असू द्या कर. आता नेमका मागे तो गेला आणि त्यांनी तो सुरका मारला आणि इकडे भगवान श्रीकृष्णाची एंट्री झाली. तसाच त्याला यावा लागला. त्याच्या तोंडात धूर होता आणि कपडे त्याचे द्रौपदी मैयाचे होते. आता करणार काय. भगवान श्रीकृष्ण म्हणतो, द्रौपदी तुझ्यासाठी मी काय केलं नाही, बोल आता तरी बोल. एका तुळशीच्या पानासाठी मी 60,000 शिष्यांना जेवायला घातला. द्रौपदी बोलल काय, तोंडात धूर आहे. शेवटी नाही होय तर द्रौपदी बोललीच आणि धूर असा बाहेर आला. पण तो कृष्ण हुशार होता. तो कृष्ण म्हटला, द्रौपदी आत्ता मला कळलं की तू अग्नीची पुत्री आहेस म्हणून. आता मला कळलं तू यज्ञातून बाहेर आलेली आहेस, अग्नीची पुत्री आहेस म्हणून. आणि ती आग इतकी धगधगते का त्याचा धूर अजूनही निघतो बुवा. बुद्धिवान लोक आहे, याच्या हुशार प्राणी आहेत, असो हरकत नाही. माईक सरकवून येईल. तू आता पुढे येताना आणखी 2 मोठं साऊंड आणीत जा. ते कुठे घरी ठेवलेत का. हां बेस कुठे आहेत. बेस नुसतं टॉपच घेऊन आलाय. त्याने बेस माल्यावर ठेवलं. त्यांनी पाहिलं जेवढी सुपारी तेवढ्यात घेऊन जावा. बरी हां हमको भी आता है ना. हाँ अभी हम भी लेने वाला है, तुम्हारा धंदा ही डुबेगा. हरकत नाही. नाही छान आहे तो, मस्त. एवढ्या कमी वयात तो असा ऑपरेटिंग करतो. त्याला कोर्स बीस लावा, मोबाईलमध्ये शिक, कोर्स लाव त्याचा साऊंड ऑपरेटिंगचा. हां आमच्याकडे मोबाईलवर एक पोरगा 8 भाषा शिकलाय. 8 भाषा ना. आपली एका हातात मोबाईल, एका हातात चड्डी. झंडूबाम संडासाली जाम ती डोबले फिरली. नुसती ती कॅटमॅट बघतात ती नुसती. आपल्या पोरांचं मला लय कौतुक वाटतं. माझा एक विद्यार्थी आहे महाराज, मोबाईलवर 8 भाषा शिकलाय महाराज. जर्मन, स्पॅनिश, जापनीज, इंग्लिश असे दनादन बोलतो फक्त मोबाईलवर. हो आपली संडासच्या भांड्यावर बसल्यात तरी गुड मॉर्निंग. बसलाय कुठं भांड्यावर, बोलतो काय गुड मॉर्निंग. वाट लागली सगळी. फार वाईट आहे. असू दे हरकत नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे का अशा पद्धतीचा हा जो उत्सव आहे, या उत्सवामध्ये भगवान श्री शंकराचं मार्तंड भैरवाचे 2 भक्त सांगितलेत एकनाथ महाराजांनी. एक भक्त आहे अहम वाघ्या, दुसरा आहे सोहम वाघ्या. याला वाघ्या का म्हटलेला आहे, आमच्या गुरुजींचं सुंदर चिंतन मी ऐकलं होतं. याला वाघ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की हा भक्तच आहे. याला वाघ्या का म्हणतात, कारण संसारातून चित्त परमार्थाकडे वळवणं ही सोपी गोष्ट नाही महाराज.
संसारातून चित्त परमार्थाकडे वळवणे ही सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरता अंतःकरणाचं धारिष्ठ असावं लागतं. बरोबर? कारण हे सोपं नाही. जसं एखाद्या उंचावरचं पाणी ज्ञानोबाराय म्हणतात खाली सहज येईल, पण तेच पाणी वर न्यायचं असेल तर त्याला कष्ट असतात. एखादं गाईचं वासरू गाईच्या कासेला लावलं तर ते सहज जाईल, पण तेच गाईच्या कासेला लागलेलं वासरू पुन्हा बाहेर खेचताना कष्ट आहेत महाराज. एखादा फुलपाखरू फुलापर्यंत जाताना मकरंदापर्यंत जाताना तो सहज जातो, पण त्याला फुलावरून उठवताना मात्र कष्ट आहेत. तसा एखादा संसारिक जीव परमार्थाला लागतो तेव्हा तो संसाराचा त्याग करतो, आणि त्याचा संसाराचा त्याग ही सोपी गोष्ट नाही महाराज. त्याच्यासाठी कष्ट असावे लागतात, म्हणून त्याला वाग्या असं म्हणतात. विठ्ठला आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात या मार्तंड भैरवाचे जे दोन भक्त आहेत, एक अहम वाग्या आहे, एक सोहम वाग्या आहे, पण या दोघांनाही त्यांची उपासना स्थिर करायची असेल तर त्यांना भगवान परमात्म्याच्या प्रेमाच्या वारीपर्यंत गेलं पाहिजे. आणि हेच एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम सोहम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या 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 सोहम वाग्या प्रेम नगरावारी. ओ सावध होऊनी भजनी लागा देवकरा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देवकरा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देवकरा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देवकरा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा देवकरा कैवारी, माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपली उपासना पद्धती दृढ करण्यासाठी एकनाथ महाराज म्हणतात अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. म्हणजे अहम भक्त, मागाशी मी तुम्हाला सांगितलं, अहम म्हणजे जो भक्त भगवंताचा भक्त आहे पण तो सांसारिक उपाधीने युक्त आहे, आणि सोहम म्हणजे तो परमात्मा स्वरूपालाच मानतो, इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीला मानत नाही. पण हे दोनही भक्त आहेत, त्यांची भक्ती भगवंतापर्यंत स्थिर राहण्यासाठी बघा अहम भक्त आहे. म्हणजे आपण सांसारिक लोक आहोत. आपण सांसारिक लोक असताना आपल्याला असं वाटतं की नाही आपल्या संसारामध्ये आपलं कल्याण व्हावं म्हणून, आपल्याला देव मिळावा किंवा आपल्यालाच देव मिळावा असं वाटतं की नाही. समजा इथे भगवान शंकर जर इथून तुम्हाला दिसला, कोणाला तरी दिसला, तुम्ही सांगाल का तो बघ देव दिसला म्हणून?
नाही नाही, का मी तर सांगणारच नाही कोणाला. हां, कारण लोकांनी पाहिलं तर देव वडून खातील त्याला. मग तुम्ही आता देव काय येत नाही, आता देव आला का ठेवाल का तुम्ही त्याला? समजा मी जर आता रात्री 12 वाजता तुमच्या गावात आलो, मीच बोललो मीच मल्हारी भगवान आहे, तर तुम्ही नुसता रेमटेत घ्याल मला. हां, तुम्हाला वाटेल कोणते दुसरा आला. याचा अर्थ काय? भगवान परमात्मा येत नाही. चला मला मुद्दा सांगायचा ऐका. आपण सगळेजण भक्त आहोत म्हणून आपण या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत, पण आपली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचली की नाही हे आपल्याला कधी कळेल? आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयीचा भाव फुलेल तेव्हा. बघा आता आपण देवाच्या जवळ गेलो, देवाच्या मूर्तीनं आपण देवाची मूर्ती पाहिली, देवाने आपल्याला पाहिलं, पण आपल्यात संवाद झाला का हो? आपल्यात संवाद झाला नाही. मग तीच भक्त कानोपात्रा एकदाच पंढरपूरला गेली आणि पंढरीचा पांडुरंग तिच्याशी बोलू लागला. काय कारण आहे त्याचं? याचं कारण आपण भक्त आहोत, पण आपल्यामध्ये तमोगुण असेल, आपल्यामध्ये रजोगुण असेल, आपल्यामध्ये सत्वगुण असेल. आपल्याशी परमात्म्याने बोलावं असं वाटत असेल तर आपल्याला निर्गुण भक्त व्हावा लागेल. कारण निर्गुण भक्त झाल्याशिवाय भगवान परमात्म्याची ऐक्यता नावाची मुक्ती प्राप्त होत नाही. आणि ती मुक्ती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्मा आपलासा होत नाही. विठ्ठल बघा, देव सगळ्यांच्या घरी जेवला का देव एका दुसऱ्या भक्ताच्या घरी जेवला? महाराज, तुम्ही नैवेद्य देवाला दाखवता, भगवान परमात्मा खातो का? समजा नवरात्राच्या देवीने, दुर्गा देवीने तुमचा नैवेद्य तुमच्या हातात 8 हाताने उचलला असा, म्हणजे 8च्या 8 तिचे जागे झाले आणि ती बोल कुसुम काय आणलं ग शिरा दे बरं मला. कुसुम थांबल का तिथं? मला फक्त सांगा, कुसुम थांबल का? कुसुमला वाटेल बुताटकी आली, कुसुम दीत फरार होईल. म्हणजे देवी याचा टाइम आणि कुसुमचा पालाचा टाइम एकच होईल की नाही? हे का होतं? देव काही ठराविक भक्तांच्या घरी का जेवला याचं कारण आहे, ठराविक भक्तांची जी भक्ती आहे ती परमात्म्यापर्यंत पोहोचते, कारण त्यांच्या भक्तीचा विषय परमात्मा व्यतिरिक्त नसतो. महाराज, मी तुम्हाला आजच्या चंपाषष्ठीचं उदाहरण सांगतो. नामदेवराय चिमुकले नामदेवराय देवाला आग्रह करतात, देवा आमच्या घरी जेवायला चला, आज चंपाषष्ठी आहे, आमच्याकडे देव दीपावली आहे आणि देव दीपावलीचं जेवण जेवायला आमच्याकडे या. भगवान परमात्मा सांगतात, पांडुरंग परमात्मा, नामा मी तुझ्या घरी जेवायला आलो असतो, पण नामा माझी ड्युटी कठीण आहे. माझी ड्युटी, ग्रामसेवकाची ड्युटी कधी कठीण असते. खालच्या वलीला पाणी नाही आला तरी लोक त्यालाच फोन करतात, वरच्या वलीला पाणी नाही आला तरी लोक त्यालाच फोन करतात. आणि खोनी गावचा ग्रामसेवक आमच्या शहापूर तालुक्यातला आहे, त्याला सांभाळा, भले त्यांनी पाईपलाईन खाली तरी काय बोलू नका. हा, त्याचा अर्धा पाईप माझ्या गुरुकुलला पाठवा. बरोबर आहे की नाही? आमच्याकडचा जागरे साहेब म्हणत फार चांगला हुशार बुद्धिवान ग्रामसेवक आम्ही तुम्हाला दिले. आणि तुमच्या पोस्टामध्ये पण माझ्या भावाची, म्हणजे माझ्या शेजारच्या गावाची मुलगी आहे पोस्टामध्ये, त्यामुळे तुम्ही पण RD BD काढा तिथे. तिला सांगा तू कायलाच माझी बहीण आहेस, बोल काय पाहिजे तुला द्या. हां, मस्त तिला बोलवा बिलवा. हां, तिला तिच्या जोडला वटाणं बिटाणं असतील अंगणवाडीतलं ते पण द्या. हां, म्हणजे पोरा कुपोषित होते आणि मी तिकडं असा मोठीन माजू द्या असा. हां, हे की नाही? चला, गंमत केली तुमची. आमची 2 माणसं तुमच्याकडे आहेत बुवा, त्यामुळे धन्य आहे, मला छान वाटलं. त्यांनी पण मला सांगितलं बरं का, कोणी गाव फार छान आहे. हां, इथली लोक कटमाट करीतच नाही, करतील का? आला मुज पैसा आला, इकून लोडा तिकून लोडा, पैसात पैसा. आता काही लोक पैसा बघून येडी होतील. आमच्याकडे एका जमिनीचा पैसा पकडला, जागच्या जागी लाकवा मारला त्याला, जागच्या जागी असाच असं दापकन पाडला. पैसे नंतर बघलं पण जागच्या जागी खलास. त्याचं उत्तर कार्य आम्ही एवढं जोरात केलं का 5 वर्ष सतत आम्ही त्याचं वर्ष श्राद्ध करीत होतो. आणि 6व्या वर्षी गेलो तर पोरगा म्हणतो पैसे खपलं, आता वर्ष श्राद्धला पैसे दे. मग जाऊ दे बोलतो. नाही, आम्ही हुशार असतो. आम्ही ज्यांनी जमीन विकले ना त्याच्या घरी जाऊन सांगतो, सत्यनारायणची पूजा घाल, आणखी पैसा येईल. त्या पण याडा, त्या लगेच सत्यनारायणची पूजा घालतात. असा कणकून त्याचा पैसा खपतो आणि आम्ही मात्र जाडजूड होतो. ठमाठम. हो, आमच्यावर पण कधी कधी विश्वास ठेवत जाऊ नका. नाही, काही लोक नुसती येडी, बाबा दिसलं का पर पाया, बाबा दिसलं का पर पाया. कुठं पण पाया पडू नका, मग आता तकाट पडू नका. हो, पाया पडून पडून पैसा ठिकाण आहे माहिती. मी रोज कीर्तन करतो, माझा बॅलन्स किती पाहिजे? कोटी रुपये बॅलन्स पाहतो माझा, कोटी, माझ्यापेक्षा हो करोडपती असेल आता निघून. हो,
याचं ऑनलाईन अकाउंट पहा, माझ्यापेक्षा जास्त पैसे असतील. आणि माझ्या अकाउंटला बँकेचा मॅनेजर फोन करतो, साहेब किमान अकाउंट टिकवाल तर 1000 रुपये ठेवा त्याच्यात. मला टेन्शन येतो, पैसा जातो कुठं. तर कमवलेला पुण्य लोक पाया पडतात, ते घेऊन टाक. खबरदार कोणी माझ्या पाया पडला तो. आणि पडदा असेल तर 500 द्या, पाय कापून देतो तुम्हाला. चला गंमत केली तुमची. नामदेवराय भगवान परमात्म्याला सांगतात, नामदेवराय भगवान परमात्म्याला सांगतात, मजा येते ना कीर्तनाला. हा मग आम्हाला काय कमी पैसे देतात. आणि तिकडं 55,000 लाख रुपये लाख. मल्हारीची वारी माझ्या काय रोग आलाय लोकांना साड्यांना, काही समज नाही मला. खरीच ना मला तुम्ही सांगा ना. आता काय जाऊ दे मुर्द्या, आता असू दे हरकत नाही. आता छान वातावरण, इतकी सुंदर हवा येते, एसी लावायची काही गरज नाही. हा झाडं पण भारी आहे, जीव द्यायला एक नंबर शेकट आहे बघा. फक्त वरत चालता उडी टाकायची डायरेक्ट तुम्ही जेजुरीच्या गाडावरच. हा बानूबाईच्या जोडला भाकरी बाजाला तुम्हीच. चला महत्वाचा मुद्दा असा, नामदेवराय म्हणतात भगवान परमात्म्याला, देवा चंपाषष्ठीचा उत्सव सुरू झालाय, देव दीपावली सुरू झाली, आमच्याकडे जेवायला. भगवान परमात्मा म्हटला, नामा मला तसं येता येणार नाही बाळा. जर मी आलो तर इथे कोण थांबेल. माझं मंदिर काही काळ बंद राहतं रे. संध्याकाळी मंदिर बंद राहतं, कोणी जागर करतं, पाठी येतात नामा, सोपं नाही नामा, मला नाही येता येणार. मग माझ्या जागेवर कोण उभा राहील. नामदेवराय म्हणतात, त्याच्यात काय, मी उभा राहतो. देव म्हटले, नामा एवढं सोपं नाही, माझ्या जागेवर उभं राहणं एवढं सोपं नाही. अरे पाठी काकड आरती घेऊन येतात लोक. हा बुवा लोकांची काकड आरती बंद झाली आता. तुमच्याकडे तरी काही ठिकाणी असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये काकड आरती बंद. हो ब्राह्मणांनी लगेच खिसी केल्या. आमच्या कानाला त्रास होतो. हो बरोबर आहे. आणि 3 वेळ तुम्हाला 5 वेळ नमाजाची भांग चालते. काही लोकांना उगाच आमच्या कानाला त्रास होतो. काही दिवसात तुम्ही पण भोंगा लावून काकड आरती करू नका, नाही तर ती लोडावाली तुमच्यावर केसी टाकतील. हा आणि खरी तुम्हाला सांगतो का, आता बंद झाले काही ठिकाणचे या सगळ्या काकड आरत्या. डोंबिवलीमध्ये बंद झाले. आमच्या भिवंडीला तर एका सप्त्यावर दगडफेक झाली. त्यामुळे आता कीर्तनात बोलायला पण भीती वाटायला लागली. आणि आपण छाती गाला फोडायची, जेवढं पैसे तेवढा बोलता, नीट निघून जाल. मला काही गायकांचा पट्टा आहे, कमी पैसे असतील ना अजिबात आवाज वरत नाही. हो धंदे प्रमाण. हा पक्क पैसे असते मग टेन्शन नाही घ्यायचं. अहम वा घ्या सहम वा. आत्र्या तोंडात आल्या तरी चालते, खात्री आहे त्याला. पण आज खरं म्हणजे तुझ्या मुलं यांचा नाही झालं, कळलं का. पाया पर आमच्या तिघांच्या उभरा होता. सोपी गोष्ट नाही. हा असू हरकत नाही, मस्त छान आहे. ऐकतो पण कीर्तन, ऐकतो पण मस्तपैकी. हा तुझं नाव काय बोलला तू. रुद्र ना. हा मला आठवण आहे बरं का. हा मोबाईल लपवला कुठं, खाली नको उफलल बिफलल. तर त्या मी काय सांगतो महाराज, मी सांगतो नामदेवराय म्हणतात देवाला, देवा दीपावली सुरू झाली, आमच्या घरी या ना. भगवान परमात्मा म्हटला, आता नामा, अरे हे एवढं सोपं नाही तुझ्याकडे यायचं म्हणजे. अरे मी इथे कोण थांबेल. अरे इथे पाठी लोक काकड आरतीला येतात, त्यांच्या कटाळांचा आवाज, त्यांच्या चालीचा आवाज, तो आवाज तुला नामा ऐकता येणार नाही महाराज. नामा तुझे छोटे कान आहेत, तो आवाज मी कसा तरी रोज ऐकतो महाराज. त्याच्यानंतर ब्राह्मण येतात, मला दह्याची आंघोळ घालतात, नाकात दही जातं. तू जर उभा राहिलास आणि जर तू नाकात दही गेल्यानंतर शिंकलास तर तुलाही रेमटवतील ना मलाही रेमटवतील. कोण बोलतो. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा. तो म्हटला, नामा सोपं नाही असं उभं राहणं. नामा 24 तास उभं राहता येतं, 24 तास. नामदेवराय म्हटलं, देवा मी राहीन उभा. अरे वेडायस तू. ते नुसतं काय दह्याने आंघोळ नाही घालत, गरम पाण्याने आंघोळ घालतात, नंतर थंड पाण्याने आंघोळ घालतात. या ना पोरं आली पाहिजे कीर्तनाला. अशी तुमच्यासारखी अशी गँग आली ना, आम्हाला हिंमत येते. हां आता हिंदू धर्म तुम्हीच टिकवाल. आमचं गेलं, अर्ध गेलं. माझं तर सांधा दुखायला लागला आता. हा काय सांगणार आहे मी श्रीमलंगड. आम्ही फक्त तुम्हाला बोलासा, चलो दिल्ली, बस. काही निघली सुकली मोकाट. लोकांना काही जास्त सांगायची गरज नाही. हो माया माणसांना पाहा तुम्ही,
बाया माणसांची गर्दी जमवायची असेल हल्दी कुंकू ठेवा, साड्या वाटा. 70 रुपयाला गुजरातची साडी. लगेच या चालल्या टेम्पोत बसल्या, अशा बसत्या सगळं पोल्ट्रीच्या कोंबड्या बसल्या तशा. अख्खा दिवस जाणार तिथं, ऊन खाणार, 70 रुपये साडी घेऊन घरी येणार आणि ती उघडणार, तिला 2 भोका असली की ज्याने दिली त्याला शिवाय त्याला शिवाय देणार. हा साडी दिली फाटकी तुटकी, आम्ही का भीक मागे आहेत का काय? अरे मग तुझा नवरा एवढा लखपती मग साडी घालती तर गेली का मारायला? साधी सोपी गोष्ट आहे का? तुम्ही सांगा तुम्हाला. तेव्हा समाजाचा विचाराचाच नाही. पोरांना फक्त बिअरची बाटली द्या, ती इलेक्शनला बेंबीच्या देठापासून बॉम्बालतात. अरे आवाज कुणाचा? आम्ही म्हणतो टोनग्या तुझाच ना दुसरा कोणाचा. आणि ढाब्यावर जेवायला दिला का त्या गाडीच्या टपावर चढता आणि तिथून बोलताय अरे येऊन येणार कोण? ना गाडीतला साहेब म्हणतो लेका इलेक्शन झाल्यावर तुला विचारतो कोण? संपला का? आता पहा ना, इलेक्शन झालं ना, आपली पोरं नुसती क्रिकेट खेळायला, नुसती इकून बॉल चोल तिकून बॉल चोल. हा मांडीला बॉल चोलून चोलून मांडीचा चामडा निघला. आता कोणी पोर देणे तर आमच्या दिंडीत आला. आम्हाला सांगायला महाराज बघा ना आमचा काहीतरी बघा ना, महाराज आमचा काहीतरी बघा ना. अरे त्याला सांगतो अरे आम्हीच करून फसवलं होतं, तुझं काय बघू, झाली नीट निघून जा. हो बघा तुम्ही, गुजराती, मारवाडी, जैन, अरे हे लोक बिझनेस करतात. तुमच्या उल्हासनगरची शिंदी 24 तास बिझनेस करतात, 24 तास बिझनेस. आपली पोरा रात्री 2:30 वाजे पाहत दुसऱ्याचा वायफाय चोरून. पिल्लू कशी असतो ती पण ती कोण जानू मी फार छान आहे. मग हा इकडनं म्हणतो बाबू झोप नाही आलं तुला? ती म्हणते नाही ना रे सोन्या झोपच आली नाही. रातचे 2:30 वाजता दुसऱ्याचा वायफाय चोरून. अभ्यास केलास तर कलेक्टर वशी आणि त्या कंडक्टरच्या नादी लागली तर खात संपलाच कार्यक्रम. मग नाक्यो वडापाव इकायला लागेल. हा मुलींनी पण आता ह्या सगळ्या गोष्टी सोड द्या. मोठं काहीतरी व्हा, कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. अजिबात नाही. काही काही पुरतं अंगो गोदरी घेऊन आतून चॅटिंग. मम्मीला वाटतं पोर अभ्यास करते, कविता पाठ करते. हो खरंच तुम्हाला सांगतो, मुलींनी फार आईवडिलांना फसवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला खरंच सांगतो, तुमच्या कल्याणाचा विचार फक्त आईवडीलच करतात. तुम्हाला माहिती नाही, इथेच तुमच्या घडलेली घटना होती. 25 तुकडे करून तिला बॅगमध्ये फेकून दिली पूरला. द्या फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया, ऑनलाईन. मुलींनी पहा ना, काही मुसलमानांची मुलं इब्राहिम नाव टाकून तुमच्याबरोबर चॅटिंग करतात. तुम्ही पण येड्यावानी लगेच बघत नाही. आता फेसबुकला का घालताय का कोणचा काय? फेसबुकला माझा पण फोटो आहे बघ, किती चिकना आहे. कॅमेऱ्यात बुरा बनवायला जाता काय, गोरा बनवायला? बरं माझी पोर आहे ती 1 नंबर पोर आहे. ती माझा असं बनवतात फोटो बिटू ना, मलाच ओळखा नाही. हो तिथं काय जाते त्याला टाकायला? इथं बुडा असेल ना कुठं माहिती हो काय बघा ना, आहे की नाही? तरी याच्यात मी पावडर कमी लावले म्हणून. थोडासा जातीनं विचार करा, एवढीच तुम्हाला काळजी आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो, येणारा काळ फार भयान आहे राजाओ. येणारा इतका काळ भयान आहे. या काळामध्ये आपल्याला आपला धर्म म्हणूनच विचार करा, दुसरा काही विचार करू नका. फक्त धर्म म्हणून विचार करताना ना, तो धर्म राजकारण्यांचा गुलाम नसला पाहिजे महाराज. कोणीतरी राजकारणी येईल, हिंदू सांगेल ना, तुम्ही त्यांच्या मागे जाल. हे भिकमागे धंदा कधीच करायचा नाही. धर्म अभ्यासात मिळवा, धर्म अभ्यास करून शिका. नाही तर धर्माच्या बाबतीत दुकानं मांडणाऱ्यांची संख्या आता जगात काही कमी नाही. उद्या मी पण बोलन, मंदिर बांधायला धरलाय, द्या मला देणगी, लगेच लोक देणगी देतील. मी आत्ता पण जर बोललो नाही इथं देणगी द्या, लगेच या गंठ्याने काढून देतील. लगेच मी बोलन नंतर, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त गंठन धरून ठेवा. हो नाही धरून ठेवा. काल एका लग्नात शहापूरला 10 तोलं सोना नवरीच्या अंगावरच्या एका चोराने फलवला. 10 तोलं सोना. त्यामुळे लग्नात जाताना खोटा सोना घालून जा. 50 टाइम दाखवा त्या खोटा सोना. हा आणि पलवला का पलू दे, बोलू नका माग. ने मेला ने खोटा होता त्या. हा नाही तो तिकून येईल ना, तिकून डोका चिचून टाकेल त्याचा. किती वाजले रे? 7:15 वाजले ना. अरे आपलं कीर्तन 6 ते 8 आहे ना. 6:30ला सुरू झाला आपला. 8:30 पर्यंत आपण करू हे ना. अर्धा तास फक्त ना, 20 मिनिटं ना. ठीक आहे, तुम्ही बोलाल तर मी आणखी थोडं चालू शकतो, पण नको जाऊ दे असं तेवढ्याच. हां
आणि मी शब्द देतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि पुन्हा महाराष्ट्रात आलोच देवा भाऊ जिंदाबाद हा मग मला असं वाटायला लागलं महाराज आपणही कुठेतरी उतरू थोडासा काय असतं माहिती आहे का याच्यातच काम आहे महाराज शपथ तुम्हाला सांग इसमें कुछ नाही हुआ हो दिंड्या काढल्या तरी लोक म्हणतात त्याला डबं पलवलं असतील यांनी अरे काय लागतं त्याचा त्याला माहीत महाराज कष्ट करायला लागतात हा संप्रदाय टिकवायला साधी गोष्ट नाही महाराज काही लोकांनी आयुष्य घालवला स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवला आणि गावातला भजनी मंडळ जगावा म्हणून 10-10 12-12 भजनवाल्यांना जास्त पैसे देत नाही 3,500 4,000 5,000 7,000 आता ही नवीन पोर आहेत म्हणून यांना जास्त पैसे आता यांचा रेट वाढलाय सध्या हो नाही आणि वाचू दे ना आपल्या कलाकाराला आपण मोठा केलाच पाहिजे उद्यापासून मी लोकांना सांगतो तुला जास्त पैसे दिले पाहिजे त्याचा 500 मला काढून टाकायचं अकाउंट नंबर घेऊन ठेवायचा पहा ना याला कमी पैसे दिले पण तब्येत पहा कशी झाली याची तिकडनं हवा अलगद उडेल बा हा आणि इकडे जास्त पैशावाला बघा कसा एकदम गोरा गोंता एकदम सडसडीत एकदम हा याच्यात काय डायरेक्ट कुबेरच आडवा गंमत केली मी तुमची मागे आवाज येतो नाही आला तरी बसा हां नाही आला तरी बसा मला मुद्दा सांगायचा आहे नामदेवराय म्हणतात देवाला भगवान परमात्मा चला ना आमच्याकडे देवाला देव म्हणाले नामा अरे इथे उभा राहायचं आहे बाळा हे सोपं नाही नामदेवराय म्हटलं ठीक आहे मी उभा राहतो तुम्ही आमच्या घरी न्याहारीला जा आणि भगवान परमात्म्यानं नामदेवाच्या तोंडाला शंखाचा स्पर्श केला आणि नामदेवरायला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली ऐक्य रूपता प्राप्त झाली नामदेवराय स्वतः पांडुरंग परमात्म्यासारखा दिसू लागला नामदेवराय भगवान परमात्म्याच्या जागी उभे राहिले विटेवर उभे राहिले नामदेवराला देवाने सांगितलं होतं एकदम स्तब्ध बसायचं काहीच बोलायचं नाही काय कार्यक्रम करत होता आम्ही करू तू काहीच करायचंच नाही तू एकदम स्वस्थ बसायचा एकदम मग राजूदाने तिकडे काही करू दे फक्त तू गप बसायचा काहीच करू नको हो तो लाजतो कारण तो चड्डीवा आलाय म्हणून हे की नाही चला महत्त्वाचा मुद्दा असा तर मी काय सांगत होतो नामदेवरायांना सांगतात भगवान परमात्मा नामदेवरायांच्या जागी भगवान परमात्मा उभे राहिले नामदेवराय देवाच्या घरी गेले नामदेवरायांच्या आईनं म्हणजे देव भगवान परमात्मा नामदेवांच्या घरी गेले नामदेवांच्या आईने सुंदर भाजी बनवली होती भाकरी बनवली होती भगवान परमात्म्याने सुंदर भाकरी खाल्ली नामदेवराय रात्रभर त्याच ठिकाणी होते भगवान परमात्मा आलाच नाही तिथेच घरी थांबला ना आता नामाची मी परीक्षाच पाहतो म्हणे सकाळ झाली काकड आरतीवाले आली काकड आरती आल्यानंतर नामदेवराय अभंग बोलायला जात पण नामदेवराय जर अभंग बोलायला गेले असते आणि नामदेवाला जर पकडला असता तर मग भजनी बुवांनी नामदेवाला ठेवला नसता देव कुठेही सांग नामदेवराय तसेच उभे राहिले नंतर लोकांची रांग आली जो तो काय काय मागत होता काय काय काहीकांच्या किती किती मागण्या आहेत ज्याचं लगीन वहिने त्या म्हणतात देवा बघणारे तो डोलं फुटलं का काय तुला काही समज नाही का अजून 34-35 वर्ष झालो हो बरेच असतील इथं हो आता तुमची नाही जमत आता कुंभमेळा इथंच आपल्या MIDC एरियात इथंच भरू आपण हां ज्याचं लग्न जमलं त्याच्या इतका भाग्यवान कोण नाही हो त्या दिवशी एखादा लगीन झाला पत्रिका वाटीत होता नुसता पाया पडत होता आणि पैसे देत होता नुसता पाया पडत पैसे देत होता मी म्हणलो एवढं खुश आहे काय तो महाराज माझा तरी जमला माझं 10 मित्र आहेत तसंच आहेत मी म्हटलं ते तो तुम्ही सांगलात नाही कोणाला लगीन जमलं तर डायरेक्ट पत्रिकाच छापल्या काय भरोसा त्यांना सांगा त्याही मोडावा म्हटलं तुझ्या इतका भाग्यवान दुसरा कोणी येत नाही बा ते खरीच आहे कठीण आहे तेव्हा आपली झाली आपण प्रचंड भाग्यवान आहे त्यामुळे ज्या भेटल्या त्या सांभाळा हो आमच्या बायका आम्हाला कधी कधी असं वाटतंय जागच्या जागी औषध घालावं हां पण आम्ही आता औषध घालू शकत नाही कारण दुसऱ्या भेटू शकत नाही इथं ज्यांना पहिल्या पाहिजे त्यांनाच नाही ते इथं आम्ही सेकंड हँड काय करू बुवा त्यामुळे जशा आहेत तशा हो आता आम्ही त्यांना कीर्तना आता मी उद्या परवा आणणार आहे बायकोला इथं मेट्रो मॉलला पिक्चर पाहायला आणणार आहे हां संभाजीराजा पिक्चर पाहायला आणतो तिला हां संभाजीराजा पिक्चर पाहिला तुम्ही पण जा नवऱ्याला घेऊन जा संभाजीराजा पिक्चर बघून या आणि संभाजीराजा पिक्चर बघल्यानंतर पुष्पा पण बघून या झुकेगा नाही साला संपला विषय बस नवरा काय बोला तर लगेच सांगता ए चुप झुकेगा नाही साला संपला चला मुद्दा असा नामदेवराय त्या ठिकाणी उभे राहिले भगवान परमात्मा गेला
आता लोकांची गर्दी झाली. नामदेवराय म्हणतात आताच येईल भगवान परमात्मा, मगच येईल भगवान परमात्मा. मी चंपाषष्ठीच्या 6 दिवस अगोदरची सत्य घटना सांगतो बरं का, देव दीपावलीची घटना आहे. आणि मग त्यावेळी भगवान परमात्माने नामदेवांच्या आईला सांगितलं चला आपण जाऊ नामदेवाचं दर्शन घ्यायला. आता ऐका, जगाचा मालक नामदेवांचं दर्शन घ्यायला आलाय. भगवान परमात्मा लोकांनी ओळखू नये म्हणून घोंगडी अंगावर घेतलेली आहे आणि गुपचूप त्या गर्दीमध्ये भगवान परमात्मा आलाय. नामदेवरायांची आई भगवान परमात्म्याच्या सोबत आहे. नामदेवरायांनी कटेवर हात ठेवलेले आहेत, विटेवर नामदेवराय उभे आहेत भगवंताच्या जागी. आणि त्या सगळ्या रांगेमध्ये भगवान परमात्मा देखील नामदेवाचं दर्शन घ्यायला आलाय. हा किती मोठा योग असेल. त्या ठिकाणी त्या विटेवर नामदेवराय उभे आहेत. थरथर थरथर नामदेवराय कापायला लागले. का? कारण जगाचा मालक रांगेत उभा आहे. याचा अर्थ तो येईल आणि माझ्या पायावर डोकं ठेवेल, मला ते शोभणार नाही. म्हणून नामदेवराय थरथर थरथर कापत होते. भगवान परमात्मा तोंड लपवत होता. नामदेवाला भीती होती की भगवान परमात्म्याला कोणी ओळखू नये आणि भगवान परमात्म्याला भीती होते की नामदेवराय मला पाहून त्या ठिकाणी बोलू नये, माझ्या नामाला ओळखतील आणि माझ्या नामाला त्या ठिकाणी कुठेतरी त्याचं नाव खराब होईल. म्हणून भगवान परमात्मा ही जाऊ दे फोटो दे शिखंड्यानंच येतो का, हप्त्यावरच्या मोबाईलचा काही खरा नसता. त्या ठिकाणी नामदेव भगवान परमात्मा येतो. नामदेवराय विटेवर उभे आहेत. नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागलेले आहेत. जसा जसा देवाचा नंबर आलाय, कारण देवाच्या पाठीमागे नामदेवरायांची आई आहे. जसा जसा जवळ आला, आता ऐका, भगवान परमात्मा नामदेवाच्या जवळ आला. नामदेवरायाला भगवान परमात्मा पाहतो. अरे जगाचा मालक नामदेवरायाला पाहतो, तो साक्षात पांडुरंगासारखा दिसतो. पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत की माझा नामा खऱ्या अर्थाने आज पांडुरंग परमात्मा शोभतो. अरे भगवंताच्या डोळ्यात अश्रू यावेत भक्ताचं स्वरूप पाहून आणि भक्ताच्या डोळ्यात अश्रू यावेत भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहून. यालाच म्हणतात ऐक्यता मुक्ती. आणि ही जिथे असते ना तिथे देव आपल्याशी एकरूप होतो, लक्षात ठेवा. भगवान परमात्मा आला. नामदेवरायांच्या चरणाला भगवान परमात्म्याने मिठी मारली. नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा होऊ लागल्या. नामदेवराय थरथर थरथर कापू लागला. का? कारण जगाचा मालक माझे पाय पकडतो आहे, हे अशोभनीय आहे. आणि भगवान परमात्मा स्वतःच्या अश्रूनं नामदेवरायाचे पाय भिजवतोय. का? माझ्या नामाचा अधिकार एवढा मोठा मला करता आला की नामा आज जगाला नमस्कार तुल्य झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही देव दीपावलीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात नामदेवराय जणू पांडुरंगाच्या रूपानं उभा आहेत असं म्हणतात. आणि गाभाऱ्यातले ब्राह्मण पाया देवाला नाही पडत, गाभाऱ्यातले ब्राह्मण पाया आलेल्या लोकांच्या रांगेला पडतात. का? कारण आजही त्यांचा असा विश्वास आहे की नामदेवराय त्या दिवशी देव दीपावलीच्या दिवशी विटेवर उभे असतात आणि जगाचा मालक रांगेत लोकांच्या रूपानं दर्शन घ्यायला आलेला असतो. त्यामुळे आजही मंदिरातले ब्राह्मण त्या दिवशी लोकांच्या पाया पडतात. याला म्हणतात भक्ताच्या भक्तीची सिद्धी झाली की भक्त आणि भगवंत याच्यात अंतर उरत नाही. आणि हेच नाथ महाराज सांगतात, हे अहम वाघ्या, हे सोहम वाघ्या, प्रेम नगरी वारी. अरे तुम्ही प्रेमाच्या नगरीला जा, भगवान परमात्म्याच्या प्रेम नगरीच्या वारीला जा, भगवान परमात्म्याच्या निस्सीम प्रेमाच्या वारीला जा. का? कारण वारीला गेलेल्या वारकऱ्याच्या अंतःकरणातले दोष निघून जातात, वारकरी निर्दोष होतो. अरे वारीमध्ये चोर देखील माऊली माऊली बोलतो आणि गळ्यातली गंठण आपल्या देखत पलवतो, पण बोलताना माऊलीच बोलतो बुवा. याला काय म्हणतात? भक्ताच्या अंतःकरणामध्ये वारीला गेल्यानंतर आपण संसार विसरतो. आता बघा काही कुत्री पण वारीला येतात, जसं हा माझ्या कीर्तनाला आलाय. हा मागच्या जन्मीचा आमच्या गावचा कोणतरी असेल बुवा, ग्रामपंचायतचा असेल कोणतरी माणूस. ते आलसी झालाय पक्का. बघा ना ते एकदम असं त्याचं तेज राहिलं नाही. हा यो ते त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांना वाटलं का अमित शहा मंत्रीपद देईल. चला महत्वाचा मुद्दा असा, म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरी वारी. अहम हे वाघ्या म्हणजे काय?
आपल्यासारखा सामान्य संसारिक भक्त की जो संसारही करतो आणि परमार्थही करतो त्याला म्हणतात. आणि सोहम वाग्या म्हणजे भगवान परमात्मा सगळीकडे परमात्मा पाहणं याला सोहम वाग्या म्हणतात. अशा दोन्ही वाघ्यांना, वाघ्या याचा अर्थ भक्तच आहे, वाघ्या भक्तच आहे, पण वाघ्याला वाघ्या का म्हटलेला आहे? कारण संसारातल्या भोगाचा त्याग करून भगवान परमात्म्याच्या परमार्थाची प्राप्ती करण्याची त्याची अंतःकरणाची वृत्ती आहे, म्हणून त्याला वाघ्या शब्द वापरलेला आहे. म्हणून प्रेम नगरी धरी, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की काय कर, सगळ्याचा तू त्याग कर आणि भगवान परमात्म्याचं काय करतो, भजन कर. कारण भगवान परमात्म्याचं प्रेम संपादन करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. कारण देवाला भजन आवडतं, भगवान परमात्म्याला जे आवडतं ते तुम्ही करा, तीच तुमची खऱ्या अर्थाने भक्ती ठरेल. बघा, एखादी संसारातली मुलगी, म्हणजे तुम्ही काही संसारातल्या लोक आहात, तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवता आणि घरातल्या माणसांसाठी स्वयंपाक बनवता की नाही? बरोबर आहे का? तुम्ही फक्त नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवता? नाही बनवत. नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवताना तुम्ही इतरांसाठी स्वयंपाक बनवता. तुम्ही नवऱ्याचे कपडे धुता, घरातल्या सासू सासऱ्यांचे कपडे धुता. याचा अर्थ असा आहे, वारकरी संप्रदाय जरी पांडुरंग परमात्म्याला मानत असेल तरी वारकरी संप्रदायामध्ये मल्हारी मार्तंडाची भक्ती सांगितलेली आहे, वारकरी संप्रदायामध्ये देवीची उपासना सांगितलेली आहे, वारकरी संप्रदायामध्ये इतर देवतांच्या उपासनेचे अभंग आपल्याला मिळतात. हे का मिळतात? जसं एखादी सासूर करीन सगळ्यांची कामं करते, पण नवऱ्यासाठी ती विशेष असते. सगळ्यांवर तिचं प्रेम असतं, पण सगळ्यांचं प्रेम तिच्या कर्तव्याचं प्रेम असतं. आणि नवऱ्याचं प्रेम तिचं एकांगी प्रेम असतं. नवऱ्याचं प्रेम हे तिचं निस्सीम प्रेम असतं. मला सांगा, जे प्रेम तुम्ही नवऱ्यावर करता, नवऱ्यासाठी करता, नवऱ्या करता करता, ते तुम्ही घरातल्या इतर मेंबरांसाठी करू शकता का? नाही करू शकत. तुम्ही नवऱ्याला काळा खजूर आणून ठेवता, त्या सासऱ्याला देता का? नाही आणू शकत. आणि नवराही तुमच्यावर प्रेम करतो, नवराही तो काल्या पिशवीत मंचुरियन आणतो, काल्या पिशवीत, आणि गपच्या गप असे आणून खोलीतल्या खोलीत नेतो. आणि ढेकर देऊन बाई बाहेर आली का मग म्हणतो कसं वाटलं, छान वाटलं ना. हां, पण म्हातारी पायरीवर बसले, तिला काय जिलेबीचा आकडा आणि नाही तो बुवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जरी तुम्ही कार्य इतरांसाठी करीत असाल पण तुमच्या उपासनेचं आणि उपास्याचं दैवत एकच आहे. तसं वारकरी संप्रदायात जरी आपण वारकरी पांडुरंग परमात्म्याची उपासना करणारे असो तरी मल्हारी मार्तंडाचं गुणगौरव करून आम्ही पांडुरंग परमात्म्यातच मल्हारी मार्तंडाला पाहतो आणि मल्हारी मार्तंडामध्येच भगवान परमात्म्याला पाहतो. तुका विष्णू नाही दुजा, किंवा भगवान परमात्म्यामध्ये हरिहरा भेद आम्ही कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरी वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. म्हणून मल्ल नावाचा एक राक्षस होता, तो प्रचंड कोपिष्ट झाला, त्यांनी जनतेला त्रास दिला. त्याचा त्रास वारण्यासाठी भगवान परमात्म्याला खंडोबाचा अवतार घ्यावा लागला, मल्हारीचा अवतार घ्यावा लागला आणि त्या मल्ल नावाच्या दैत्याला मारला. म्हणून भगवान त्याचं नाव मल्हारी झालं. अशा मल्हारीची वारी आपण करूया, अशा मल्हारीची वारी तुम्ही करा. पण याच्याकरता काय करा तर एकनाथ महाराज सांगतात, उपासनेसाठी जसं देवाचं भजन केलं पाहिजे, उपासनेसाठी जसा अहम सोहम भाव भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केला पाहिजे, उपासनेसाठी जशी भगवान परमात्म्याच्या प्रेमनगराची वारी केली पाहिजे, तसं इच्छा नावाची मुरली तुमच्याकडे येईल, ती तुम्हाला भुलवेल. पण इच्छा नावाच्या मुरलीला तुम्ही भुलून जाऊ नका. हे एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या. मुरलीस पाहू नका पडाले नरकाद्वारी, इच्छा मुरलीस पाहू नका पडाले नरकाद्वारी, इच्छा मुरलीस पाहू नका पडाले नरकाद्वारी, इच्छा मुरलीस पाहू नका पडाले नरकाद्वारी, मुरलीस पाहू नका पडाले नरकाद्वारी, इच्छा 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 मुरलीस पाहू नका पडाले नरकाद्वारी,
पाहू नका पडाले नरकाद्वारी इच्छा मुरलीस 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 पाहू नका पडाले नरकाद्वारी बुदणी जान दिवटी बुजला महाद्वारी बोध बुदणी जान दिवटी बुजला महाद्वारी बोध बुदणी जान दिवटी बुजला महाद्वारी बोध बुदणी जान दिवटी बुजला महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी इच्छा मुरलीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटा उजला द्वारी हो माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज कोट से मल्ला सदानंदाचा बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई कुंडली कवरदारी श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हरे 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 आता घरी जाईपर्यंत हार काढीतच नाही मी जाऊ दे उमर जास्त हनुमान शेठ जिंदाबाद हाराचे पैसे दिले असतं तर हॉटेलला जेवलं तरी असतो मी प्रेम आहे असू दे हरकत व्यवस्थित काढ एकदम
त्या ॲपलचा मोबाईल कार 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 अर्धा सफरचंद देतो. हां नाही हे फोटो महत्त्वाचे आहेत महाराज. हां आपल्याकडं घरात 10 मोबाईल असतात पण म्हातारा मेल्यानंतर त्याचा फोटो भेटत नाही. तो दुसऱ्याच्या लग्नाच्या अल्बममध्ये बघायला लागतो. अरे आमच्या बाचा फोटो हे करतोय का, आमच्या बाचा फोटो हे कर. मग तुझे 10 मोबाईल का झालंच आहेत का. आता उद्या मला काय झालं तर 100 जणांनी फोटो काढले. त्याच्यात त्याचा कॅमेरा पण आहे. जरा झूम कर मला दाखव. लोकांना सांग एवढा मोठा हार पडलाय त्याचा. झालं का. हां कसा काम आहे. बेकार बेकार गंमत केली. काय असतं ह्या सगळ्या कौतुकाच्या मध्ये आम्ही स्वतःला जास्त ज्ञानी, स्वतःला जास्त अहंकारी समजू नये त्याच्याकरता. पण प्रेम आहे लोकांचं छानपैकी. हॅलो हां हा इकडचं दात माझं सोन्याचं आहे खरं म्हणजे. हां पण त्याचा काय झालं ती सोन्याची पत्री आहे ना ती पडली त्यामुळे तो दात झाला काळा. इकडनं फोटो काढला ना का तो काळा दिसतो. मला कोणा वाटतं बाबाचा दात पडला आहे. पडला नाही तो फोटोत काळा दिसतो. तर मी काय कुठं गोरा आहे बा आहे तसंच आहे. असू दे हरकत नाही. प्रेम आहे लोकांचं. 8:30 वाजले रे. संपव आता आपण संपवतो. 2-5 मिनटात ती उतरणी असते नाही का ती थोडीशी अशी ती तशी करतो आणि कीर्तन संपवतो. काही काळजी ना करू. शेवटी आता काय मी यावर्षी आलो आहे. मी पुन्हा येईन आहे की नाही. हां आणि इथे काय उत्सव होतच राहणार आहे. त्या उत्सवात हा अभंग अनेक लोक सोडवतील. आणखी माझ्याहीपेक्षा चांगल्या सुंदर पद्धतीने सोडवतील. वेळेनुसार ही सगळी गणितं असतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात. पहिल्या चरणात एकनाथ महाराजांनी सुंदर मंत्र दिला. भगवंताचे व्हायचे असेल तर भगवंताच्या प्रेमाच्या वारीला गेलं पाहिजे. प्रेम 2 प्रकारचं असतं. एक असतं एकांगी प्रेम. एकांगी प्रेमामध्ये फक्त कुठली तरी एकच व्यक्ती प्रेम करत असते. समोरचा व्यक्ती प्रेम करत नसतो. त्याला आपल्या मराठी गावठी भाषेमध्ये एकतर्फी प्रेम म्हणतात. म्हणजे आपण सगळेजण देवावर प्रेम करतो पण देव आपल्यावर प्रेम करतो का याचा कधी विचार केला का आपण. आपण सगळेजण देवाला मानतो ना पण देव आपल्याला मानतो का हा विचार झाला पाहिजे. याचा अर्थ आपलं जे प्रेम आहे देवाविषयी ते एकांगी प्रेम आहे. भगवान परमात्म्याने प्रेम असं केलं पाहिजे किंवा आपलं प्रेम परमात्म्यावर असं असलं पाहिजे की तो जरी दिसला नाही किंवा त्याच्यासाठी सर्वस्वाचा परित्याग करण्याची आपली तयारी असली पाहिजे तेव्हा भगवान परमात्मा हृदयात राहतो. तसा राहत नाही महाराज. सावता माळ्याला विचारलं देवानी. सावता ज्ञानेश्वर महाराज पाठीमागून आलेत. सावता मला वाचव. मी कुठे राहू सांग. अरे हातातला विळा घेतला. टरा टरा छाती फाडले आणि सांगितलं देवा तुम्ही माझ्या पोटात राहा. आपण फाडू का. आपण देवाला सांगू देवा त्या दगडाच्या मागे उभा रे. ज्ञानेश्वर महाराजांतून दिसणार नाही. नाही देव नाही तुमच्याकडे येणार. वृंदावन मधला एक भक्त होता. तो इतका गरीब होता की भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं त्याची गरिबी दूर करण्यासाठी त्याला एका राजाच्या स्वप्नात गेलं. सांगितलं जा राजा तुझी संपत्ती त्याला दान दे. तो राजा आला संपत्ती दान द्यायला. तो राजा संपत्ती दान द्यायला आला. देव तिथून निघून गेला. त्या भक्तांनी सांगितलं त्या राजाला राजा अरे जिथे माझा परमात्मा नसेल तिथे तुझी सार्वभौम संपत्ती घेऊन मी काय करू. तुझ्या सार्वभौम संपत्तीपेक्षा मला माझा भगवान परमात्मा प्रिय आहे. 18 विश्व. अरे सुदामा काही देवाकडे मागितलं नाही. सुदामा जेव्हा पाठीमागे चालला होता ना तेव्हा देवाच्या डोळ्यात आश्चर्य आले. अरे याला म्हणावा भक्त. 8 विश्व दारिद्र्याने सुदामा घरी पिडलेला आहे. बायकोनी त्याला माझ्याकडे मागायला पाठवलेला आहे पण सुदामा माझा खरा भक्त आहे. तो माझ्याकडे येऊन माझ्याकडे काही मागत नाही आणि देव त्याला देतो ना. सोन्याची नगरी देतो महाराज. सोन्याची नगरी. एकनाथ महाराजांची या अभंगातून हीच इच्छा आहे. तुम्हाला वाघ्या व्हायचं आहे, तुम्हाला मुरली व्हायचं आहे ना, मग असं व्हा. कसं व्हा. जसं मी अभंगात सांगतो तसं व्हा. मग पहिल्या चरणात नाथाने सांगितलं. दुसऱ्या चरणात नाथ म्हणतात इच्छा नावाची जी मुरली आहे ती तुम्हाला भुलवील. भगवंत सगळं देतो आपल्याला. इच्छा नावाची मुरली आहे ती तुम्हाला भुलवील. तिच्या नादी लागू नका. जर तिच्या नादी तुम्ही लागलात तर तुम्हाला नरकाच्या द्वारात जायला जाईल. कारण इच्छा माणसाला नीच बनवते. इच्छा माणसाला खालच्या थराचा बनवते. इच्छा माणसाला अगदी
भक्तीपासून परावृत्त करते. हे आपलं सोडून द्या, जगाच्या मालकाला इच्छा झाली, त्याला वामन अवतार घ्यावा लागला. अशा उपजली अनंतासे, नीच वामनत्व आले त्यासे. भगवान परमात्म्यालाही खालच्या थराला यावं लागतं. जर अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली तर आपल्या आतमध्ये हजारो कामना आहेत, आपल्याला किती खाली जावं लागेल याची काळजी एकनाथ महाराज करतात आणि ते आपल्याला सांगतात. इच्छा मुरली पाहू नका, तिला डोळ्यानं पाहूही नका. अनेक इच्छा येत असतील की नाही. आता तुम्ही पाया पडल्या की नाही, किती इच्छा आल्या असतील. गंठन नसेल तर देवा गंठन दे, गंठन नसेल तर देवा कानातलं दे, कानातलं असेल तर देवा पायातलं दे. काही काही बायका तर वडाच्या कानात जाऊन सांगतात पुढच्या वर्षी बदल नवरा, पुढच्या वर्षी बदल नवरा. हा, पुढच्या जन्मी हो टॉनगा नको, नको टॉनगा हो ज्या पुढच्या जन्मी. हो, हजार इच्छा घेऊन लोक आपण देवाकडे जातो. तर मला सांगा ना, आपल्या भक्तीचा स्तर उंच होईल का? म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, इच्छा मुरलीला पाहू नका, ती भुलविल तुम्हाला. कारण काही काही गोष्टी भुलवण्यासाठीच असतात. आता ॲपलचा पण फोन आहे आणि ह्या आपला साधा डाबरा त्या पण फोनच आहे. दोघांच्या तर एकच गोष्ट होते. पण ॲपलचा फोन असला का 50 टाईम त्या अर्धा कापलेला सफरचंद दाखवायला लागत आहे. 50 टाईम बघा ना तुम्ही. ॲपलचा फोन याच्याचसाठी असतो. मी पण घेणार आहे आता. जलू दे लोकांची किती जलते ती. हा, पण मला टेन्शन आलाय. 1.5 लाखाचा फोन घेण्यापेक्षा 1.5 लाखाच्या 2 म्हशी घेतल्या तर 12 लिटर दूध देतील. त्याच्यात पोट तरी भरल, आहे की नाही. पण लोकांना बोलवण्यासाठी दाखवायला लागतंय. आता मी 27 लाखाची गाडी घेतली, हप्ता 31,000. परवड नाही. हा, 5 तारखेपासूनच त्यांच्या बाया फोन करत्या, अकाउंटला पैसे ठेवा. आणि 10 तारखेला हप्ता गेला नाही का लगेच ती लायकी काढत्यात. हा, लायकी नव्हती तर गाडी घ्यायची का आला. आम्ही तिला सांगता, थांब 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 2-3 म्हातारा मरू दे. उत्तर कार्य आली का हप्ता भरता. सांगायला लागतं त्याला. पण गाडी पाहिल्यानंतर लोक लांबूनच सलाम करतात, बाबा बाबा मोठा आहे. आणि लोक पण असे त्याशिवाय पैसे देत नाही. साधा एसटीला आलेला कीर्तन करायला किती देतात रे? त्या प्रवचनाचं 500, 1,000, 1100. डिझेल लागला 1350चा. त्याच्यात पण कानाला बांधून आला हिरवत हिरवत. 1150 भया भंग होईल ना तुमचा. मी तर आता प्रवचना बंद केल्या. काय जाता तिथं 12-13 माणसं बसलेली ना. मग बोलतो सुरू करा सुरू करा. मग आम्हाला हरे राम हरे राम अर्धा तास घ्यायला लागते लोक येऊ दे म्हणून. हो, आमच्या प्रवचनापेक्षा त्यांच्या भाषणांचा टाइम जास्त. बरं बोलतात त्याच श्रद्धांजलीला अमके अमके पाटील असे होते तसे होते. दुसरा येतो त्याच, हे असे होते. तिसरा येतो त्याच. आणि त्याच्यात आमच्यातला एखादा आवलिया बोवा असेल तर त्या सगळ्या झाल्यावर 56 आरत्या बोलता येत्या. त्याला घाम फुटला आरती बोलता बोलता. दुर्गे दुर्गड भारी तर्वीन संसारी अंबे करुणा विस्तारी. कशाला बोलतो मग? एकच गणपतीची आरती घे, गोलगोल फेर संपला, कार्यक्रम झाला, जा तिकडे पाहुणे जेवून जाऊ दे. पण ह्या सगळ्या झाला नाही तर पुन्हा पसायदान. आणि पसायदान संपलं पुन्हा श्री अनंत मधुसूदन. काय गरज आहे का? पाहुणे येऊन तात्काळात बसल्यात, शिवा देतात ती बुवा माणसाला. अरे गब्ब जाऊ दे, माईक ठेवतो. आणि त्या झाल्यानंतर पुन्हा सदा सर्वदा योग तुझा घडावा. मला असं वाटतं डोक्यात जाऊन माईक टाकून भेजात बाहेर करावं. तर मी प्रवचन लावतो, मीच आरती घेतो. एकच गणपती आरती घालीन लोटांगण म्हणजे पुंडलिका वरदेव हरी ठर. नीट पाकिट घ्यायला गपच्या गप सुटायला मरा पिंड पाडा नाही तर काही करा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात, इच्छा ही माणसाला काय असतं माहिती का? इच्छा द्वेष सुखदुःखात संगातश्च तनादृती. भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतो, इच्छा अशी एकटी येत नाही. इच्छा पूर्ण झाली नाही तर द्वेष मनामध्ये उत्पन्न होतो. द्वेष निर्माण झाला की मोह उत्पन्न होतो. मोह निर्माण झाला की क्रोध येतो. मोहात भवती क्रोधात, क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृतिभ्रंशः. भगवद्गीतेत भगवान परमात्मा सांगतो. आता सांगा, तुम्ही जर शेजारणीकडे साडी मागायला गेलात, कुठेतरी जायचं असेल आणि तिने तुम्हाला साडी दिली नाही तर तुम्ही काय करता? लगेच बोटा मोडता, मरल खपल. हां,
कल्याण होईल, मला साडी दिली तिने, बरोबर. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही तिच्यावर रागावलात की नाही, मोह उत्पन्न झाला. मोह उत्पन्न निर्माण झाल्यानंतर क्रोध उत्पन्न झाला आणि मग क्रोध उत्पन्न झाला तर अंतःकरणाची मलिनता निर्माण होते. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात इच्छेला पाहू नका. बोध बुदली. बुदली म्हणजे काय, त्या नाही का रिक्षावाल्यांच्याकडे असतात, त्या रिक्षा बंद पडली का लगेच जाता फुक मारायची. कोण रिक्षावाला असेल त्याला खरंच असेल, रिक्षा बंद पडली का 2-3 टाइम केका मारून थकतात ते, लगेच पायी उपटतात. लगेच बुदली घ्यायची, 2-3 नटांच्यावर टाकायची, म्हणजे बुदली तेल असतं. त्याने असं म्हटलं बोधाची बुदली घ्या, बोध बुदली आणि ज्ञान दिवटी, ज्ञानाचा दिवा घ्या, म्हणजे अंतःकरणामध्ये बोध घ्या. एका अभंगामध्ये एकनाथ महाराज म्हणतात बोध परडी घेऊन आते, पोत ज्ञानाचा पाजळते, उदो उदो भक्त नाचते, जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन. म्हणून बोधाची बुदली घ्या, ज्ञानाची ड्युटी घ्या. बोध बुदली, ज्ञान ड्युटी आणि ती प्रज्वलित करा. कुठे? महाद्वारी. जसं भगवंताच्या महाद्वारामध्ये दिवे लावून प्रकाश करायचा आहे तसं आपल्या देवाच्या दारात, अंतःकरणाच्या दारात भगवान परमात्म्याच्या ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचा आहे. म्हणून म्हटलेलं आहे की इच्छा मुरली पाहू नका, पडाल नरका द्वारी, बोध बुदली ज्ञान दिवटी उजला महाद्वारी. हे अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. आणि तृतीय चरणामध्ये एकनाथ महाराज असं म्हणतात की आपल्याला हे सगळं झाल्यानंतर एक आत्मबोध निर्माण होईल आणि आत्मबोध निर्माण झाला की आपल्याला अपरोक्ष अनुभूती येईल, भगवान परमात्म्याचं अपरोक्ष दर्शन घडेल. आणि अपरोक्ष भगवान परमात्म्याचं दर्शन घडावं असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? एकनाथ महाराज म्हणतात आपल्या अंतःकरणामध्ये आपण आत्मबोध साठवला पाहिजे. त्या आत्मबोधाचा हार किंवा आत्मबोधक भगवान परमात्म्याला समर्पित केला पाहिजे. आणि असं जर केलं तर एकनाथ महाराज खऱ्या अर्थानं या मार्तंड भैरवालाही धन्यता देतात आणि आपल्या भक्तीलाही धन्यता देतात की भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली आणि भगवान परमात्म्यानं आपल्याला दर्शन दिलं असा गौरवनाथ महाराज करतात. अभंगाच्या तिसऱ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. निवेदन भरानी रोडगा उजळा एका जनार्दनी खंडेराव त्यावर वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. निवेदन भरून रोडगा निवतील हरो हरी एका जनार्दनी धन खंडेराव
एलकोटी म्हणजे 7 कोटी 7 कोटी जय मल्हार. म्हणजे ज्याच्या सैन्याची संख्या 7 कोटी आहे त्यालाच म्हणतात एलकोट. एलकोट आपली एल ह बोलतात, एलकोट एलकोट. छानपैकी मला आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. चुकलं असेल माझं स्वतःचं असेल, योग्य असेल ते साधू संतांचे विचार असतील, आपण ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घ्या. या खुणी गावामध्ये मी मागे आलो होतो. इथे काही फक्त इथे एक साधं गाव होतं, फार काही डेव्हलपमेंट नव्हती. पण आज पाहिल्यानंतर फार डेव्हलपमेंट झालेली आहे. याचा अर्थ माझ्या आश्रमातला एक पोरगा गाण्यावाला होता, इकडचाच होता. त्या गावानं लोढा आला, आमच्या गावानं लोढा आला, त्या मध्ये गाणी फेमस होता ते पक्का. हां तर इथे आल्यानंतर खरीच लोढा आल्याचा भास होतो बुवा, आहे की नाही. असू दे, हरकत नाही. पण असू दे, शेवटी जर तुम्हाला लोढा आला नसता तर तुमच्या गावाचा जमिनीला भाव पण आला नसता आणि हे पण झाला नसता. त्यामुळे त्याचे उपकार लांबूनच आपण मानायला तयार व्हा. तिथे पण आपण सप्ताह करायचा विचार करू आपण. हां त्याला पण सांगू आपण सप्ताह करू तिथे. हां तर मला माहिती आहे कनेक्शन कुठली सूत्र कुठं आलतात ते. हां मला सगळं माहिती आहे, पण मी मुद्दाम बोलून दाखवत नाही का, तर त्याचा आम्हाला पण उपयोग करता आला पाहिजे. पण छान वाटलं. हनुमान शेठ कुठे आहेत? धन्यवाद. तुमच्या गावावर प्रेम असंच ठेवा. हनुमान शेठनी इतकं सुंदर मंदिर बांधलं आहे. आणि एक गोष्ट मी लक्षात ठेवा बघा, मी भिवंडी तालुक्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर, राजूभाऊ चौधरी माझा एक शिष्य आहे, त्यांनी बिचाऱ्यांनी 4 करोड रुपये टाकून अनेक मुलं एकत्र आली आणि महाराष्ट्रातलं पहिलं 10 कोटीचं छत्रपती शिवरायांचं मंदिर उभं राहिलं महाराज. हे महाराष्ट्रातलं पहिलं. बघा आम्ही हे कार्य करून जातो, आम्ही गेल्यानंतर नाव राहील की नाही ते कोणासाठी राहील. त्यामुळे तुम्ही तुमच्या गावात मंदिर बांधलंय, पक्का गेट लावून ठेवा त्याला. विनोदनी मस्त गेटला या लावलाय, रिवर्स घ्या केला, रिमोट ठेवला त्यांनी. हे माणूस दिले काय रिमोट बंद केला, फुसकून गेट जातात. हां मी मगाशी त्यांना ते बोलले महाराज मंदिर एकदा झाला की मला ते लोकांना समर्पित करू दे, लोकांसाठी ते मंदिर मला खुलं करू दे. हां हे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी त्याला सांगितलं त्या मंदिर तुमच्यासाठी ठेवा, लोकांनाही बदमाशी. हां तुम्ही याल तर त्याच्या तोरी पण काढून नेतील ना आपल्या बाथरूमला लावतील. पण फार छान तुम्ही ही सगळी गावातली मंदिरं चांगली केलीत, खूप धन्यवाद वाटला. आणि तुमची आता इच्छा आहे भोमेश्वराचं काहीतरी जीर्णोद्धार व्हावा, आणि ते प्रयत्न त्या माणसाने जिथे हात घातला तिथे भगवंतानी त्याला दिलं. नवनाथ त्यांच्या अंगात येतात. मी त्यांच्या मगाशी घरात गेलो तर मला तिथे माझ्या अंगावरच्या केसांमध्ये अशी स्पंदनं जाणवली. म्हणजे तिथे साक्षात नवनाथांपैकी कुठला तरी एकनाथ तिथं आहेच. फक्त पिकवण्याखाली खोद, एकनाथ भेटल तुला कुठेतरी. नाही भेटला तर मी गल्लीत येऊन झोपताव, मला मीच नाही. पण नवनाथांची कृपा तुमच्यावर होणार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि मी बोलतो त्या खरा होत आहे. मी 2-4 जणांना पोरा होत नव्हती, मी बोललो त्यांना 14-15 वर्षानंतर पोरा झाली. देवा शपथ. हां फक्त मलाच पोरगा झाला नाही या माझा शपथ. पण मी बोलतो ते होतं आतापर्यंत. देवा शपथ तुम्हाला सांगतो, मी बोलतो ते होत आहे. मी बोललो आता जर याचं लगीन होणार नाही तर तसाच राहिलो, पण मी बोलत नाही म्हणून. हनुमान शेठ तुमच्यावर भगवंताची कृपा आहे आणि असंच राहा. कसं असतं माहिती आहे का, ज्याला पैशाचा गर्व नाही, जो सर्वसामान्यांमध्ये राहतो, असंच राहा. मी तुमचं त्यांचं कौतुक करतो याचा अर्थ तुमच्या गावातल्या दुसऱ्या कोणाचं कौतुक करणार नाही, कारण दुसऱ्याचं मला नावच माहीत नाही. दुसरं कोणतं नाव माहीत असतं तर मी त्याच्याविषयी बोललो असतो. तर त्यांनी पाया पडून 1000 दिला असतं. पण मला त्यांचं कौतुक वाटतं. ते माझ्याकडे नुसतं कथेला आले, बसलेला 21,000 रुपये काढले आणि त्या कथेच्या आसनावर तिथे नेऊन ठेवले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला देवा शपथ सांगतो, माझ्याकडे कथा घेतल्यानंतर पैसे नव्हते महाराज, आणि मी ठरवलं 7 दिवस मी कथा करीन. म्हणजे मला अभ्यास करायला लागायचा, मला लोकांकडे जायला लागत नव्हता. मी रोज त्या कृष्णाच्या मूर्तीकडे पाहायचो आणि त्याला सांगायचो देवा आजची कथा तुला वाहून न्यायची. आणि देवा शपथ सांगतो, ज्या दिवशी हनुमान शेठ आले त्यावेळी आमच्या कथेला भाजीपाला कुठून आणावा आम्हाला प्रश्न पडला होता. भाजीपाला कुठून आणावा. मी म्हटलं कथा सुरुवात करा, उद्या व्हायचं ते होईल. आणि मला माहीत पण नाही, अर्धी कथा झाली. हनुमान शेठ बसला, गचक्यात 21,000 काढले. मी पांडुरंगाकडे पाहिलं, मी कृष्णाकडे पाहिलं. म्हटलं कृष्णा अरे तू हनुमानाच्या रूपाने येतोस आणि गपक्यात 21,000 देऊन जातोस. तेव्हा तुमच्या गावाला असं एक हनुमान भेटलाय की जो या तुमच्या गावाचं राम राज्य निर्माण करेल. तर रामाचं राज्य निर्माण करण्याची जबाबदारी हनुमंतावर होती आणि खोनीला राम राज्य निर्माण करण्याची जबाबदारी हनुमान शेठ तुमची आहे आणि ती तुम्ही पार पाडा.
तुमच्यासाठी आमचे रवी शेठ थोरवे तुम्हाला अलगद आंदण म्हणून दिलेले आहेत. उरला सुरला विनोद पण दिलाय. फक्त विनोदला मालकरी व्हाल सांगू नका. तो आहे तसाच बरा आहे. कारण आम्हाला कोणी रेमटवला तर त्यांना रेमटवाला विनोद एकटा खंबीर उभा आहे बा. मी अशा माणसांना तुम्ही पण कधी मालकरी करू नका. तुम्ही काय करता मालकरी करून काही लोकांना एकदम शांत बसवता. अजिबात करायची नाही. जे रगी येतात ना त्यांना उलट बोलायचा नको मालकरी हो. हा कारण कोणी आपल्याला मारला तर मार खाला तीच असतात. तुझा असताय त्यामुळे मला फार आनंद वाटला. सुरेश शेठ आहेत आमच्या वारकरी संप्रदायातला एक शेठ माणूस आहे. आम्हाला त्याचा अभिमान महाराज. हट हा बो लोकांचा अभिमान कोणी पण करतो. संप्रदायातला शेठ लोक आहेत. मी कधी कधी आबाप काहीला शेठच बोलतो. मी महाराज नाही बोलत. हा आपल्याला अभिमान पाहिजे. वारकरी संप्रदायातला आमदार असेल अभिमान पाहिजे. वारकरी संप्रदायातला करोडपती माणूस असेल अभिमान पाहिजे. वारकरी संप्रदायातला लखपती असेल अभिमान पाहिजे. त्यामुळे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. बाबा तुम्ही देखील शांतपणे कीर्तन ऐकलं. हार मस्त दिसतो. फक्त त्या हाराचा दोष आहे तो जर 2 तास गळ्यात ठेवला तर लखवा मारेल. त्याचं वजन एवढं आहे का ह्या नसा पॅक होत्या. माझ्या नसा पॅक झाल्या म्हणून मी काढून त्यांच्या घरात. नाही तर मी इतका याडा नाही माझ्या गळ्यातून त्यांच्या घरात. या ठिकाणी आमच्या बालचे संजय दादा इथे कीर्तन ऐकण्यासाठी आहेत. बऱ्याच परिसरातील ही सगळी मंडळी या ठिकाणी कीर्तन ऐकायला आहे. माझ्या एका विद्यार्थ्याचे पालकही या ठिकाणी आहेत. इथून आमच्या संतोष महाराज राईट ना. मग कोण कसं काय पांडू महाराज. तुमचं नाव महामोबाईल संतोष महाराज काय सेवे. नारायणचा संतोष दादा. हा हा धन्यवाद दादा. तुमचं जुगनू महाराज. मला वाटलं जुगनू बुवा म्हातारा असेल. त्या त्यांना बाणे बा आहे की नाही करीत ना. मी म्हणत बोलता मी त्याला बोललो त्या विनोद दादाला बोललो अरे जुगनू म्हातारा फोन करतो मला बघायचं. आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याला म्हणजे साक्षात स्वर साम्राज्ञी ठाणे जिल्ह्याला दशरथ महाराज केन्यांच्या रूपाने लाभलेली आहे. त्यामुळे तुमचं खोनी गावावर विशेष प्रेम आहे. तुम्ही येता. या आपलं कल्पेश ना भूषण 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 सगळीच कोण भूषण आहे. त्याला आडवा बघा भूषण आहे. मागून पहा भूषण आहे. कुठूनही पहा तो भूषणच आहे बा. भूषण तुझं कौतुक आहे. त्याच्यानंतर यांचा मुलगा बारीक होतास तू शहाणपणा शिकू नकोस. हा खंडागळे महाराजांचा शिष्य. आणि तुझं भजन ऐकायला मी आलो होतो एकदा. हा अभिमान आहे तुला. मस्त बिगे अजन करा मस्त. त्यांचं भजन भारी. रामकृष्ण हरी सुरू केला ना 1.5 तास सोरीतच नाही ती. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम. ए मला पण येत आहे. तुला वाटलं हे नाही का. त्याच्यात तुझ्या शेजारचं नाव काय. शुभम 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 तुझं गाव हेच का. गाव हेच का. पोसरी 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 माहिती ती तिकडे ती मशाच्या कोपऱ्यात त्या कर्जतच्या कोपऱ्यात येते का. इथे मागच आहे का. कीर्तनकार आहे का. वा धन्य. माझ्यापेक्षा ज्ञानी हो तो. त्याचाच कीर्तन ठेवा म्हातारी मेले हो. जाऊ दे. त्याच्यानंतर तुझ्या शेजारचे जगन्नाथ महाराज पावशे पावशे महाराज आहे ना. वा व्हेरी गुड. गाव नितलंच बेक्कर गावचा माणूस आहे. नाही ते नितलस तुम्हाला ते उसाटणा तो कुठला गावतो आपला पक्का डेंजर पक्की कुठे जाती काकडवाळ. काकडवाळ बेकार. आपण नाही नादी लागत त्यांच्या. ते बोललं कीर्तनाला एवढेच पैसे द्या तेवढंच द्या येतो बुवा. काय भरोसा आहे कुठे ठोसतील द्या. त्यामुळं धन्यवाद. वा आता बाकीच्या नंतरांचा आभार मानित नाही कारण ते अपक्षित उमेदवार. तो नाव काय अमित कमीत घर. कुठला तू इथलं आहे का. हां आणि आमचा हां नितेश नितेश वितेश वितेश नितेश 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 फार सुंदर वाजवतो. नितेशचे क्लासेस पण आहेत. असेच क्लास घेत राहा. आणि गुरुनाथ बाबा आता ज्यांना ज्यांना ओळखतात त्यांची नावं घेतल्यात. तुमचं नाव घ्यायचं 500 द्या लगेच घ्या.
तुझं पटकन नाव सांग जरा. हा आर्यन गावातलंच का? मग अंतरलीचा का तू? मी अंतरलीचा म्हणतो, माझा मित्र आहे त्याचा. तू ओळखतोस नाहीस ना? हां पुढच्या वेळी येताना मॉनिटर बिनिटर घेऊन येते. ते माल्यावर नको ठेव कुजत. हां उंदीर गेला ना फारलं तर मग पुन्हा भरून जाता येईल. आणि ऑनलाईनवाल्याचं नाव काय बेळा? अक्षय का? व्हेरी गुड. आणि त्या कॅमेरा झालं त्याचा? हां 2 तास झालं आज तिरपड. हां पटला प्रणय. पण असं करता करता 1 साईड झाला ना. लग्नात घोड्यावर बसता नाही येणार तुला बरं का. असो पुन्हा एकदा या सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांना वंदन करतो. या सोहळ्याचा यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून झालेली सेवा माझ्यासोबत माझा मित्र संजय मांजे तोही या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचाही धन्यवाद व्यक्त करतो. जाताना फक्त चप्पल तुमचीच घाला. मी कुठं ठेवली आता तिचा त्याला पाता दिसणार नाही. अजून हरकत नाही. पुन्हा एकदा जाता जाता येलकोट येलकोट जय बाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राज महाराज तुम्ही विचारिला राज महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. राजा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. फक्त 5 मिनिटं थांबायचं आहे सर्वांनी. महाराजांनी बरोबर सांगितलं की नसा टाईट होतील म्हणून